ओके, स्टार्ट करूयात आता आपण. स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. हो. एकदा 5 मिनिटं तरी वेस्ट करूया पाठीमागे काय काय झालंय. आपण बघितलं होतं ऑप्शनचा शोध कशामुळे लागला होता ते आपण बघितलं. त्याच्यामध्ये ऑप्शन बाईंग काय असते, ऑप्शन सेलिंग काय असते, आणि सेलर्सकडे काय ऍडव्हान्टेज आहेत, आणि ऍज अ बायर आपण काय ट्रेड केलं पाहिजे. ऍज अ बायर आपल्याला मोमेंटम कॅप्चर करायचे, म्हणूनच आता आपण पॅटर्न शिकत आहोत, जेणेकरून बाईंग मोमेंटम असेल किंवा सेलिंग मोमेंटम असेल तो आपल्याला कमीत कमी वेळेत जास्त मोमेंटम कॅप्चर करता येण्यासाठी आपण पॅटर्न शिकत आहोत. हळूहळू पुढे स्ट्रॅटेजी पण शिकणार आहोत. त्याच्यानंतर आपण काय शिकलं, ऑप्शन चेन. आता ऑप्शन चेन एवढी गरजेची होती का? नव्हती. पण ऑप्शन चेन जर तुमच्या समोर आली तर तिथे व्हॉल्यूम किती आहे सेलर्सचं, बायर्सचं व्हॉल्यूम किती आहे, या गोष्टी कळाल्या, म्हणून तुम्हाला ऑप्शन चेनचं इंट्रोडक्शन दिलं. आता त्याच्यानंतर इंट्राडे स्टॉक्स जे आहेत ते आता आपण हळूहळू पॅटर्न्स आणि जे स्टॉक्स बघतोय त्याच्यामध्ये या सगळ्यांचा समावेश होतो. आता एक लक्षात घ्या, ऑप्शन चेन मध्ये आपण इंडेक्स मध्ये पण ट्रेड करू शकत होतो, प्रीमियम्स. स्टॉक्स मध्ये पण ऑप्शन चेन यूज करू शकत होतो, म्हणजे स्टॉक्स मध्ये पण आपण प्रीमियम्स बाय किंवा कॉल बाय किंवा पुट बाय करू शकत होतो. आता येऊया थोडस खालती, पॅटर्न्स मध्ये आपण काल मेनली 2 पॅटर्न्स बघितले होते. एक पॅटर्न बघितला होता एम पॅटर्न आणि एक पॅटर्न बघितला होता डब्ल्यू पॅटर्न. मेनली एम पॅटर्न कशासाठी वापरत होतो आपण? मार्केटला खालती जाण्यासाठी, म्हणजेच आपल्याला डाऊन साईडची ट्रेड करण्यासाठी एम पॅटर्न वापरत होतो. आणि डब्ल्यू पॅटर्न कशासाठी वापरत होतो? मार्केटला इथून बुलिश मोमेंटम मध्ये जाण्यासाठी किंवा मार्केटला अप जाण्यासाठी आपल्याला इथे ट्रेड भेटत होती, म्हणून आपण त्या साईडसाठी वापरत होतो. म्हणजे हे काय झालं, हा बेरिश साईडचा सेटअप झाला आणि हा बुलिश साईडचा सेटअप झाला. आता मी जी समरी टाकली तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती, ते एकदा फक्त 5 मिनिट लागतात, जास्त वेळ नाही, एकदा फक्त डोळ्या खालून घालत चला, म्हणजे जी समरी आहे ना, एकदा ओव्हरव्ह्यू डेटा तुमच्या लक्षात येत राहील. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ऑप्शन, स्टॉक्सचे ऑप्शन का खरेदी करायचं एक कन्सिडर करा. मी काल सांगायचं हे विसरलो होतो तुम्हाला. समजा आता रिलायन्सचा स्टॉक आहे 1000 रुपयाला, ठीक आहे. मग आता माझ्याकडे कॅपिटल आहे 20,000 रुपये समजा, तर मला रिलायन्सचे किती स्टॉक घेता येतात? फक्त 20 स्टॉक घेता येतात. मग मी जर स्विंग करत असेल किंवा इंट्राडे ट्रेड करत असेल तर ऑब्व्हियसली मी 20 स्टॉक घेऊ शकतो. पण मला शुअर शॉट माहिती आहे क्वार्टर रिझल्ट रिलायन्सचे चांगले आलेत किंवा रिलायन्सला काहीतरी जॉईंट व्हेंचर मध्ये चांगला प्रॉफिट झाला किंवा जॉईंट व्हेंचर होऊन एक चांगला प्रोजेक्ट भेटलेला आहे. मग ही जर न्यूज मला कन्फर्मेशन माहित असेल किंवा रेजिस्टन्स ब्रेक करतोय रिलायन्स हे मला माहित असेल किंवा सपोर्ट ब्रेक करतोय रिलायन्स हे मला माहित असेल किंवा रिलायन्स मध्ये एखादा पॅटर्न बनवलाय, डब्ल्यू असेल किंवा एम पॅटर्न असेल, असं एनी लॉजिक असू द्या ज्याच्यावर तुम्हाला माहिती आहे की आता रिलायन्स मध्ये मोमेंटम येऊ शकतं, मग त्यावेळेस तुम्ही या 20,000चं काय करू शकता? प्रीमियम्स बाय करू शकता. आता प्रीमियम मध्ये किती क्वांटिटी भेटती? खूप जास्त क्वांटिटी भेटती. आता आपल्याला ते चेक करावं लागेल, पण आय थिंक 750 किंवा 500 अशी क्वांटिटी असेल रिलायन्सची ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये. म्हणजे 20,000 तुम्हाला इथे 750, हा 500 आहे का? ठीक आहे. तर रिलायन्सची तुम्हाला 500 क्वांटिटी भेटते FNO मध्ये. तर आता फायदा काय झाला, जिथे आपण 20 स्टॉक ट्रेड करू शकत होतो तिथे आता 500 स्टॉकची ट्रेड घेऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, क्वांटिटी वाढली म्हणजे रिस्क पण वाढत आहे. जर तुम्ही ते 20 रुपये स्टॉक लॉस घेतला असता तर मॅक्झिमम तुमचा 400 रुपये लॉस झाला असता. पण इथे जर तुम्ही 20 रुपये स्टॉक घेताय तर मग इथे पण लॉस आपला वाढत आहे. क्वांटिटी वाढली म्हणजे लॉस पण वाढणार आणि प्रॉफिट पण वाढणार. फक्त लक्षात घ्या, एक सेटअप परफेक्ट पाहिजे म्हणजे आपल्याला एंट्री चांगली भेटायला लागेल. समजलं तुम्हाला की ऑप्शन्स का गरजेचं आहे? आता येऊया, आपले 2 पॅटर्न झालेत, एक एम पॅटर्न झाला होता आणि एक डब्ल्यू पॅटर्न झाला होता. आता येऊया नेक्स्ट पॅटर्नवर. एकदा एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न दाखवतो, सो एकदा डोळ्याखालून जाईल तुमच्या. हे बघा, हा एम पॅटर्न होता
आणि हा डब्ल्यू, कारण की हा डब्ल्यू सारखा दिसतो. त्याच्यानंतर हे काय आपण एक्झाम्पल्स बघितले होते, फर्स्ट बॉटम, सेकंड बॉटम, हे एक्झाम्पल्स होते काही. त्यानंतर नेक लाईन ब्रेकआउट झाल्यानंतर स्टॉप लॉस कुठे ठेवत होतं हे बघितलं होतं आपण. ठीक आहे, सिंपल आहे. आता हे जे पॅटर्न सांगतोय ना, याच्या मागची बायर्स आणि सायकोलॉजी समजून सांगतोय ना, ती खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी ती रिपीट करणार नाही, कारण की प्रत्येक पॅटर्न मध्ये ते सांगायचं म्हणजे पॉसिबल नाही, खूप वेळ पण जाईल आणि एनर्जी पण जाईल. त्याच्यामुळे आता बायर्स आणि सेलर्सचा माइंडसेट तुम्हाला कळाला असेल. आता नेक्स्ट आपला जो टाईप आहे तो आहे असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न. आता असेंडिंग आणि डिसेंडिंग पॅटर्न घाबरायचं काय काम आहे का याच्या नावाला बघून? अजिबात नाही. असेंडिंग म्हणजे मराठीत काय होतं, चढता क्रम, आणि डिसेंडिंग म्हणजे काय, उतरता क्रम. सिंपल आहे. आणि ट्रायंगल म्हणजे काय, एक त्रिकोण बनत आहे मार्केटमध्ये आणि त्यालाच असेंडिंग किंवा डिसेंडिंग ट्रायंगल पॅटर्न म्हणतो. त्याच्यामुळे नाव ऐकून कॉम्प्लिकेशन्स तयार करायचे नाहीत. भले तुम्हाला नावं नाहीत लक्षात राहिले काही प्रॉब्लेम नाही. पॅटर्न डोळ्यासमोर दिसतोय, बस झालं. पॅटर्न मध्ये तुम्हाला बायर्स आणि सेलरचा माइंडसेट कळतोय, बस झालं. आता हा असेंडिंग आणि हा डिसेंडिंग आहे. आता याच्यात कोणता असेंडिंग आहे आणि कोणता डिसेंडिंग आहे हे गेस एकदा फक्त बघा, मी सांगेलच तुम्हाला, फक्त एकदा बघा. ठीक आहे, पाहिलं. आता बघा, एक स्टॉक जो अप ट्रेंड मध्ये आहे, आपल्याला माहिती आहे हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे. या स्टॉक मध्ये एक सेलर्स आले, स्टॉक खाली गेला. अगेन बायर्स आले, सेलर्स आले, बायर्स आले, सेलर्स आले, बायर्स आले, सेलर्स आले, हे दिसतंय. मग आता याच्यामध्ये आपल्याला एक महत्वाची गोष्ट काय दिसते, हा रेजिस्टन्स एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल आहे, आडवा पट्टा आहे, ठीक. आणि हा जो इथे लाईन आहे, ही लाईन कशी आहे, वरती जात आहे, म्हणजेच चढत्या क्रमाने जात आहे. म्हणजेच याला आपण काय नाव दिलं, असेंडिंग ट्रायंगल. कारण की हे काय होतं, या असेंडिंग ट्रायंगल मध्ये इथे बायर्स येतात, इथे सेलर्स येतात, इथे बायर्स येतात, इथे सेलर्स येतात. मग सेलर्स कंटिन्युअसली या लेवलला ऍक्टिव्हेट होत आहेत आणि बायर जे ऍक्टिव्हेट होत आहेत ते बघा, एकदा या लेवलला ऍक्टिव्हेट झाले, म्हणजे समजा इथे 100 रुपयाला ऍक्टिव्हेट झाले, अगेन इथे 110 रुपयाला ऍक्टिव्हेट झाले, अगेन 120 रुपयाला ऍक्टिव्हेट झाले. म्हणजे आता बायर्स काय व्हायला लागलेत, वरच्या साईडला ऍक्टिव्हेट होत चालले आहेत. आणि इथे जे सेलर्स आहेत त्यांना इथे प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांना हरवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि एक्झॅक्टली या मोमेंटमला काय झालं, ह्या सेलर्सचा स्टॉप लॉस इथे हिट झाला आणि बायर्स इथे स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होऊन या स्टॉकला वरती घेऊन गेले. आता याच्यामध्ये तुमचा स्टॉप लॉस कुठे पाहिजे, हे बघा, हे चार्टचा सेटअप आहे. आता जर तुम्ही इथे चेक केलं तर ऍक्च्युअल असा चार्ट कसा दिसतोय, इथे बायर्स आले, इथे बायर्स आले, इथे बायर्स आले. म्हणजे असं समजा की ते ट्रेंड लाईन आहे, थोडक्यात ही ट्रेंड लाईन आहे जी की वरच्या साईडला सपोर्ट देत आहे. आणि इथे एक हॉरिझॉन्टल रेजिस्टन्स आहे जे की सेलर्ससाठी ऍक्टिव्हेट होत आहे. आणि जेव्हा हे सेलर्स इथे स्टॉप लॉस यांचा हिट होतो या बायर्समुळे, तेव्हा मग इथून सेलर्स बाहेर पडायला लागतात आणि मार्केटमध्ये एक चांगला मोमेंटम बघायला भेटतो. आता ह्याच्यात एक वेगळी कन्सेप्ट आहे, तुम्हाला जसे जसे एक्झाम्पल खाली येतील तिथे समजून जाईल. आता दरवेळेस असं होतं का, फक्त आता एक हिंट देतो, आता दरवेळेस असं होतं का की असेंडिंग ट्रायंगल असला म्हणजे मोमेंटम किंवा ब्रेकआउट वरच्याच साईडला होईल? नाही, अजिबात होत नाही असं. फक्त लक्षात घ्या, जेव्हा ट्रायंगल असा कॉम्प्रेस होत चाललाय, जेव्हा ट्रायंगल मध्ये प्रेशर वाढत चाललंय, बायर्स आणि सेलर्सची फाईट स्ट्रॉंगली होत चालली आहे, तेव्हा मग एकदा बायर्स किंवा सेलर्स या ठिकाणी जिंकणार आहेत. एकतर या साईडला ब्रेकडाऊन द्यायला पाहिजे किंवा वरच्या साईडला ब्रेकआउट द्यायला पाहिजे, त्या साईडला आपल्याला मोमेंटम भेटते. पण मोस्ट ऑफ द केसेस समजा जर 100 ट्रेड्स असतील तर 100 मधल्या 70 ट्रेड्स या पॉझिटिव्ह साईडलाच ब्रेकआउट देताना आपण पाहू शकतो. त्याच्यामुळे असेंडिंग ट्रायंगल याचं नावच काय दिलंय, असेंडिंग, यांनी चढता क्रम, तिथे सेलर्स हरतात आणि बायर्स जिंकतात. त्याचप्रमाणे खाली अगेन डिसेंडिंग बघा, डिसेंडिंग मध्ये काय होतंय, आता सपोर्ट जो आहे तो वरती रेजिस्टन्स होता, आता या ठिकाणी सपोर्ट आलाय आणि जे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत ते अशा प्रकारे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत, म्हणजेच उतरत्या क्रमाने ऍक्टिव्हेट होत आहेत. एकदा का 100 रुपयाला सेलर्स, इथे समजा 2 लाख सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, तर या लेवलला पण 2 लाख सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, परत खालच्या लेवलला 2 लाख सेलर्स ऍक्टिव्हेट झाले. म्हणजे आता सेलर्स जे आहेत ते अजून जास्त मोमेंटम किंवा अजून जास्त लोअर प्राइसेसला ऍक्टिव्हेट होत चालले आहेत. म्हणजे फॉर्मेशन कसं होत आहे, लोअर हाईज.
आता ते अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये तो साधं सिंपल आहे, ते आता जास्त सांगत नाही, पण एक लक्षात घ्या, सेलर्स जे ऍक्टिव्हेट होत चालले आहेत ते खालच्या लेवलला ऍक्टिव्हेट होत चाललेले आहेत. याचा अर्थ की एकतर इथे बायर्स हरतील 100%, कारण सेलर्स खूप स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होत चाललेत. मग इथे सेलर्स आणि बायर्सची फाईट होते आणि ज्या पण साईडला एक क्लोजिंग भेटेल त्या साईडला आपल्याला एक चांगला मोमेंटम होताना दिसतो. इथे एक्झाम्पल आहे तुमच्या समोर, एक स्ट्रॉंग शार्प फॉल आला, परत बायर्स आले, परत सेलर्स खालच्या साईडला ऍक्टिव्हेट झाले, परत बायर्स आले, परत सेलर्स खालच्या साईडला ऍक्टिव्हेट झाले आणि या ठिकाणी क्लोजिंग भेटल्यावर मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड बघायला भेटलेला आहे. तसंच आता इथे दोन्ही साईडचं एक एक्झाम्पल आहे, तुम्हाला दिसतं ह्या इथला कोपरा, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा? आवाज व्हिडिओ सर्व क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर होतंय? हँड रेज करा. येस सर. ओके. आता बघा असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगलचे, एक मिनिट. असेंडिंग आणि डिसेंडिंग ट्रायंगल मध्ये दोन एक्झाम्पल्स इथे तुमच्या समोर दिसत आहेत. एक स्टॉक वरती गेलेला आहे, त्याच्यानंतर इथे एक असेंडिंग पॅटर्न बनवलाय, म्हणजेच स्टॉक हा कंटिन्युअसली वरच्या साईडला करत बायर्स ऍक्टिव्हेट होत आहेत आणि या ठिकाणी एकाच लेवलला सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत. या ठिकाणी एक बायर्स आणि सेलर्सची फाईट झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा स्टॉकने ब्रेकआउट दिला तेव्हा स्टॉक वरच्या साईडला तुम्हाला जाताना दिसत असेल. अगेन सेम डिसेंडिंग ट्रायंगल इथे बघा, स्टॉक वरती गेला, वरती गेल्यानंतर परत सेलर्स आले, परत सेलर्स खालच्या लेवलला ऍक्टिव्हेट झाले, परत सेलर्स खालच्या लेवलला ऍक्टिव्हेट झाले. मग जे बायर्स कंटिन्युअसली याच लेवलला ऍक्टिव्हेट होत आहेत मग त्यांना कुठेतरी माघार घ्यावी लागेल, त्यांच्या जर स्टॉप लॉस हिट झाले तर अगेन डाऊनफॉल बघायला भेटतो. आता जसं आपण काल बघितलं होतं, काल एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगितली होती, इव्हन समरीमध्ये पण ती गोष्ट दिलेली आहे मी. जर मार्केट अप ट्रेंड मध्ये असेल आणि तिथेच एम पॅटर्न जर तयार होत असेल तरच मग आपण डाऊन साईड साठी ट्रेड करायचे, आणि जर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि तिथेच जर डब्ल्यू पॅटर्न तयार होत असेल तरच मग आपण अप साईड साठी ट्रेड करायचे. हे काल एक्सप्लेन केलं होतं. तसंच काही इथं आहे, पण सगळे एक्झाम्पल्स तसे नसतात, त्याच्यामुळे हळूहळू जसे जसे एक्झाम्पल्स येतील तसं तुम्हाला ते समजायला लागेल. आता एक्झाम्पल्स वर येऊया. आता हा पॅटर्न कोणता दिसतोय? एनी गेस? सांगत चला, बोलत चला. सिंपल आहे, इथून बायर्स स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होत आहेत एकाच लेवलला आणि जे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत ते खालच्या, राईट संकेत सर, आणि जे सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत ते खालच्या लेवलला ऍक्टिव्हेट होत चालले. म्हणजे याचा काय, उतरता क्रम चालू आहे. उतरता क्रम म्हणजेच डिसेंडिंग ट्रायंगल, सिंपल आहे. आता काय झालं, जसं की मी तुम्हाला सांगितलं तर फर्स्ट टाइम सेकंड टाइम. आता एक बघा, कालचा एम पॅटर्न तुम्हाला इथे दिसत असेल, मार्केट अप मोमेंटम आलं, एक एम पॅटर्न बनवला, ठीक आहे, पण एम पॅटर्नचा मला इथे ब्रेकआउट भेटला का? नाही. मग मी काय केलं, शांतपणे वाट बघितली. मार्केट वरती गेलं, वरच्या साईडला पण ब्रेकआउट दिला नाही, परत मार्केट खालती आलं, परत वरती गेलं, परत खालती आलं. मग जेव्हा हा सेटअप बनत होता तेव्हा मला समजलं की मार्केट हे डिसेंडिंग टाईपचं सेलर्स इथे ऍक्टिव्हेट होत आहे आणि डिसेंडिंग ट्रायंगलचा एक पॅटर्न बनत आहे. जेव्हा पण मी जर इंट्राडे ट्रेड करत असेल तर मी या रनिंग सेटअपला, म्हणजे या रनिंग कॅन्डलला माझी एंट्री होईल, माझा स्टॉप लॉस जो स्विंग असेल इथला तिथे माझा स्टॉप लॉस असेल आणि मग नेक्स्ट मोमेंटम माझा असेल. आणि जर मी स्विंग ट्रेडिंग करत असेल किंवा इन्व्हेस्टिंग करत असेल किंवा त्या स्टॉकमध्ये मला ऑप्शन सेल करायचे तर मी मुव्हिंग वरती सेल करेल. आज एक बॅच 2 मध्ये खूप चांगला प्रश्न विचारला एक जणाने, त्याने विचारलं की सर जी एंट्री असते ती रनिंग मोमेंटम वर घ्यायची का क्लोजिंग झाल्यानंतर घ्यायची? तर त्याचं सिंपल उत्तर तुम्हाला पण सांगतो. जी एंट्री असते, समजा जर तुम्ही इंट्राडे ट्रेड करत असता तर रनिंग कॅन्डल मध्ये तुमची एंट्री झालेली पाहिजे. ती पण कशी, समजा 5 मिनिटची कॅन्डल आहे आणि ऑलरेडी तुम्हाला कळालं की 3 मिनिट याच लेवलच्या खालती मार्केट ट्रेड करत आहे. मग शेवटच्या 1-2 मिनिटात जर तुम्हाला कन्फर्मेशन असेल की इथेच क्लोजिंग भेटू शकते तर मग तुम्ही तिथे एंट्री करू शकता. आणि लॉंग टर्म मध्ये किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये काय होतं, समजा सकाळी 1-2 वाजेपर्यंत समजा इथे ब्रेकआउट भेटला आपल्याला एखाद्या रेजिस्टन्सच्या वरती, तर आपल्याला 1-2 वाजेपर्यंत ही जी कॅन्डल आहे ही ग्रीन दिसायला लागते आणि त्याच्यानंतर जसं जसं 3-3:15 वाजायला लागतील तेव्हा ही कॅन्डल अशी तयार होते. याचा अर्थ काय, आपण एंट्री जर केली तर मग आपण इथे फसलो जातो. त्याच्यामुळे एक क्लोजिंगची वाट बघायला पाहिजे स्विंग ट्रेडिंग मध्ये, आणि इंट्राडे ट्रेडिंग मध्ये रनिंग कॅन्डलवर तुम्ही एंट्री घेऊ शकता. आता समजा इथून
एक हे झालं, एंट्री भेटली मार्केटमध्ये, एक चांगला प्रॉफिट भेटला, जो सपोर्ट होता त्याच सपोर्ट पर्यंत आपण टार्गेट ठेवलं, एक चांगला डिसेंट प्रॉफिट भेटला. नंतर याच लेवल जवळ समजा आपला स्टॉप लॉस असेल, समजा मार्केट इथं एवढा मोमेंटम द्यायच्या ऐवजी इथूनच वरती आलं जसं की इथं दिसत आहे, तर आपला स्टॉप लॉस इथे हिट झालाय का? एक्झॅक्टली याच लेवलला हिट करायच्या अगोदरच मार्केटमध्ये ही कॅन्डल बघा कशी शार्प सेलिंग आली आणि मार्केटने खालच्या साईडला डाऊनफॉल दिला. हे सर्व तुम्हाला जेव्हा तुम्ही पर्सनली स्टॉक बघताल ना, पर्सनली प्रॅक्टिस करताल, हे सर्व तुम्हाला सेटअप दिसून यायला लागते. कारण मी जे तुम्हाला पॅटर्न सांगतोय एक्झॅक्टली अशाच मार्केटमध्ये घडतात का? नाही, थोडेसे वेगळे असू शकतात, 19-20 उत्पन्नाचा फरक चालत आहे, पण जे मागची त्याची सायकोलॉजी आहे ती इम्पॉर्टंट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता अगेन हा पॅटर्न कोणता आहे कोणी सांगू शकेल? सिंपल आहे, आताच सांगितलं होता. डिसेंडिंग. राईट सर, डिसेंडिंग ट्रायंगल आहे. हा, कारण की का सेलर्स खालच्या साईडला गेलो. हा, सेलर्स खालच्या साईडला ऍक्टिव्हेट होत चालले आणि बायर्स याच लेवलला ऍक्टिव्हेट होत चालले. मग आपण जर मगा मी काय सांगितलं तुम्हाला, आता आपण जेव्हा वरती सेटअप बघितला होता तेव्हा आपल्याला काय दिसतोय, खालच्या साईडला ब्रेकडाऊन झालेला दिसतोय, पण या साईडला काय दिसतोय, ब्रेकआउट होताना दिसतोय. मग हेच असतं, जर तुम्हाला एक परफेक्ट लक्षात आलं ज्या साईडला क्लोजिंग होते. आता इथे एक सिंपल सायकोलॉजी समजू घ्या, समजा सेलर्स या लेवलला ऍक्टिव्हेट होत चाललेत, मग त्यांचा स्टॉप लॉस कुठे असणार? या लेवलला. इथले जे सेलर्स ऍक्टिव्हेट झाले 4 नंबरला, त्यांचा स्टॉप लॉस या स्विंगला असणार. पण काय झालं, बाहेरचा प्रेशर जास्त झाला आणि इथले जे सेलर्स आहेत त्यांचा या कॅन्डलला स्टॉप लॉस हिट झाला. मग आता सेलर्सला काय कळालं, अरे आता तर आपलं रॉंग डायरेक्शन मार्केट चाललंय, म्हणजे आपल्या साईडमध्ये मार्केट चालत नाहीये. मग ते इथे एक्झिट करायला लागतात. अगेन बायर्स इथं नव्याने इंट्रोड्यूस होतात, म्हणजे इथं 2 लाख बायर्स होते प्लस इथं अजून 2 लाख बायर्स आले. आता 4 लाख बायर्सचा व्हॉल्यूम मिळून मार्केटला आता वरती घेऊन जाणार. याच्यामुळे ज्या पण साईडला तुम्हाला एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटेल त्याचा अर्थ समजून जायचा, एकतर बायर्सचा स्टॉप लॉस हिट होतोय किंवा सेलर्सचा स्टॉप लॉस हिट होतोय. आणि ज्याचा कोणाचा स्टॉप लॉस हिट होत असेल त्याच्या ठिकाणी आपण एंट्री करायची, म्हणजे एकदा का सेलर्स इथून एक्झिट व्हायला लागले तर ऍज अ बायर मला एक चांगला मोमेंटम भेटू शकतो. अगेन खालचा स्टॉक बघा, हा पण डिसेंडिंग ट्रायंगलचाच एक्झाम्पल आहे. अप ट्रेंड मध्ये आलं मार्केटने इथे कन्सोलिडेशन केलं. आता अगेन बघा इथे एम पॅटर्न तुम्हाला दिसत असेल, मार्केट अप ट्रेंड मध्ये होतं, फर्स्ट टॉप घेतला, इथून वरती गेलं, परत सेकंड टॉप घेतला आणि जेव्हा इथे नेकलाईन ब्रेकआउट करत होतं तेव्हा आपली इथे सिंपल इथे एंट्री झाली आणि एक आपल्याला खालच्या साईडला एक चांगला मोमेंटम बघायला भेटला. देन अगेन त्या एम पॅटर्नच्या नंतर मार्केट याच ट्रायंगलमध्ये ट्रेड करत होतं. मग असं समजा की इथे एक तुम्हाला ट्रेंड लाईन ड्रॉ करायची आहे आणि जिथून बायर्स कंटिन्युअसली ऍक्टिव्हेट होत आहेत त्याच्या ठिकाणी एक तुम्हाला सपोर्ट ड्रॉ करायचा आहे. मग जेव्हा हे एकतर बायरचा स्टॉप लॉस एकतर क्लिअर आहे, मार्केट याच लेवलमध्ये कंटिन्युअसली ट्रेड करणार आहे का नाही, जसं जसं हा झोन लहान लहान होत जाईल पुढच्या साईडला तसं तसं एका साईडला तरी त्याला ब्रेकआउट द्यावं लागेल. कारण जेवढा जास्त कॉम्प्रेस होतो एखादं स्टॉक किंवा एखादा चार्ट तेवढा जास्त जोराचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन आपल्याला बघायला भेटतो. एक्झॅक्टली या लेवलला बघा, इथे सेलर्सचा स्टॉप लॉस हिट झाला आणि बायर्स मार्केटला वरती घेऊन गेले. आता कन्सिडर करा मी इथे स्विंग ट्रेड घेतली आहे आणि माझा जो स्टॉप लॉस असेल तो या सपोर्ट वरती असतील, कारण मला काय माहिती इथून बायर्स ऍक्टिव्हेट होत आहे. हा माझा स्टॉप लॉस असेल आणि माझं टार्गेट समजा इथपर्यंत असेल, तर माझा स्टॉप लॉस हिट झालाय का? कधी नाही. इथं मार्केटने सेटअप बनवला, मार्केट खालती आलं, परत मार्केट वरती गेलं. हे जसं जसं हा स्टॉक वरती जायला लागला तसं तसं मी फक्त स्टॉप लॉस ट्रेल करत चाललो आणि एक स्टॉक हा वरती जायला लागला. अशा प्रकारे तुम्ही असेंडिंग ट्रायंगल किंवा डिसेंडिंग ट्रायंगल यूज करू शकता. अगेन काही एक्झाम्पल्स आहेत खालच्या साईडला बघूया. हे बघा, हा सेम डिसेंडिंगच आहे, पण डिसेंडिंग मध्ये काय झालंय, ब्रेकडाऊन झालाय. वरच्या साईडला आपण काय बघितलं होतं, ब्रेकआउट बघितले होते. सेम काय झालं, सेलर्स ऍक्टिव्हेट, सेलर्स ऍक्टिव्हेट, सेलर्स ऍक्टिव्हेट, बायरचा स्टॉप लॉस हिट, इथे माझा स्टॉप लॉस, इथे माझी एंट्री आणि खालच्या साईडला माझा प्रॉफिट. आता हा प्रॉफिट किती घ्यायचा, हे जर खाली सपोर्ट असेल तर तेवढा प्रॉफिट ठेवू शकता, किंवा जर तुमची रिस्क समजा इथे स्टॉप लॉस माझा 1000 रुपयाचा असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये माझा प्रॉफिट 2000 किंवा 3000 रुपयाचा रिस्क रिवॉर्ड ठेवू शकता, जो की मी तुम्हाला तो बेसिक कोर्स जो होता त्याच्यामध्ये सांगितलंय रिस्क रिवॉर्ड किती ठेवायला पाहिजे, म्हणजे आपण मंथ एंडला एक चांगले प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही रिस्क रिवॉर्ड सेट करू शकता. अगेन खालचे काही एक्झाम्पल्स बघूया. आता हा बघा, परत डिसेंडिंगच आहे, ठीक आहे.
आणि एक गोष्ट सांगतो, जेवढा स्टॉक एखाद्या झोन मध्ये कॉम्प्रेस होतो, आता हे दोन टाइप्स आहेत, ठीक आहे. जेवढा स्टॉक हा एखाद्या झोन मध्ये कॉम्प्रेस होतो, म्हणजेच एकदम त्याला प्रेशराईज केलं जातं, तेवढंच तो बाहेर येण्यासाठी मोमेंटम मध्ये येतो. आता इथे बघा, इथे स्टॉक कंटिन्युअसली व्होलाटाईल आहे. मग आपली एंट्री ते करायची का? नाही. कारण जर तुम्ही ती एंट्री केली तर इंडेक्समध्ये जर प्रीमियम्स मध्ये एंट्री केली तर टाइम डिकेमुळे तुमचे प्रीमियम्स झिरो होणार आहेत. त्याच्यामुळे आपण इथे एक परफेक्ट ब्रेकआउटचं वाट बघणार, जिथे की आपला दुश्मन कोण आहे? स्टॉक सेलर्स आहे, ऑप्शन सेलर्स. एकदा का हे बाहेर पडायला लागले तर मग आपल्याला ॲज अ मोमेंटम चांगला कॅप्चर करायला भेटतो, रॅली चांगली भेटते. अगेन काही एक्झाम्पल्स बघूया. हा बघा, आता हा कोणता आहे? आता आपण खूप डिसेंडिंग बघितलं. आता हा कोणता सेटअप असेल? एनी केस बिर्ला सॉफ्टचा आहे. काय दिसतं या मार्केटमध्ये मला? सांगत चला, बोलत चला. असेंडिंग ट्रायंगल. राईट सर. कारण की एक बघा, जे बायर्स आहेत आता ते काय होत आहेत? चढत्या क्रमाने ऍक्टिव्हेट होत आहेत, म्हणजेच असेंडिंग ऑर्डर मध्ये ऍक्टिव्हेट होत आहेत. याचा अर्थ की बायर्स वरच्या साईडला ऍक्टिव्हेट होत आहेत आणि सेलर्स एकाच झोनला ऍक्टिव्हेटेड आहेत. मग एकदा का सेलर्सच्या या कॅन्डलने ते स्टॉप लॉस हिट केला, मग आपल्याला वरच्या साईडला मोमेंटम बघताना आपण पाहू शकतो. मार्केटमध्ये पैसे कमवणं खरंच सिंपल आहे, पण कुठे ट्रेड करायचं आणि कुठे स्टॉप लॉस ठेवायचा इथेच सगळ्यांची जम्पलिंग असते. कारण की एक चुकीचा स्टॉप लॉस तुमचा पूर्णपणे एक ट्रेड, चांगली ट्रेड खराब करू शकतो. अगेन इथे एक सेटअप आहे. या सेटअप मध्ये पण मला असेंडिंग ट्रायंगल दिसतोय. कशावरून? हे बघा, इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले आणि सेलर्स कंटिन्युअसली याच लेवल्सला ऍक्टिव्हेट आहेत. मग मला सांगा, एप्रिल महिन्यापासून जुलै महिन्यापर्यंत, म्हणजे एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट, एप्रिल मे जून जुलै असे 4 महिने मार्केटने ते साइडवेज काढले. मग मी विनाकारण माझे 1 लाख रुपये इथे टाकून बसेल का ऍज अ इन्व्हेस्टिंग? अजिबात नाही. किंवा मी विनाकारण इथे इंट्राडे ट्रेड घेऊन बसणार का? अजिबात नाही. जेव्हा मला इथे कळेल की मार्केट ब्रेकआउट देत आहे, तेव्हाच मी एंट्री करणार. आणि इथून बघा, मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन केलं आणि कन्सोलिडेशन केल्यानंतर जुलै ते सप्टेंबर पर्यंत, म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे फक्त 3 महिन्यामध्ये तुम्हाला जवळपास, आता समजा इथं माझं टार्गेट असेल समथिंग 840 रुपये, तर 680 ते 840 इथपर्यंत स्टॉकने या मोमेंटम केलेला आहे. मग विनाकारण माझे पैसे मी तर अडकून ठेवेल का? नाही. जो स्टॉक किंवा जो घोडा पळतोय ना, त्याच्यावरच माझे पैसे अडकलेले असतील आणि तोच मला एक ऍज अ पोर्टफोलिओ म्हणून चांगले रिटर्न्स कमवून देऊ शकतो. अगेन काही एक्झाम्पल्स आपण अजून खाली बघूया. सेम हे बघा, पॅटर्न एक्झॅक्टली असंच ट्रायंगल भेटेल असं काही नाही. तुम्हाला फक्त सर्च करायचंय बायर्स वरच्या लेवलला ऍक्टिव्हेट होत आहेत का. इथे बघू शकता, इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, अगेन इथे बायर्स ऍक्टिव्हेट झाले, सेलर्स याच लेवलला ऍक्टिव्हेटेड आहेत आणि इथे क्लोजिंग भेटली. इंट्राडे असेल तर रनिंग कॅन्डल मध्ये आपण एंट्री घेतली, नसेलच तर मग इथे आपली एंट्री भेटली असेल इंट्राडे ट्रेड, आपलं स्विंग ट्रेड मध्ये 117 पॉईंट समथिंगला, आणि मार्केट पुन्हा वरती जाताना आपण पाहू शकता. अगेन खाली एक एक्झाम्पल आहे, असेंडिंग ट्रायंगल आहे. समजते सर्वांना का? कारण की बायर्स वरच्या साईडला ऍक्टिव्हेट होत चालले आहे. ब्रेकआउट भेटला, माझा स्टॉप लॉस या स्विंगला पाहिजे आणि टार्गेट नेक्स्ट रेजिस्टन्स किंवा 1:3 1:4 तुमचं टार्गेट असलं पाहिजे, किंवा तुम्ही स्टॉप लॉस ट्रेड करत करत तुमच्या टार्गेटला पण वाढवू शकता. ठीक आहे, सगळ्यांना लक्षात आलं असेंडिंग ट्रायंगल आणि डिसेंडिंग ट्रायंगल. नेक्स्ट पॅटर्न वर जायचं का मग? आता कोणाला अडचण असेल तर विचार. चला, फक्त एक लक्षात ठेवा. फक्त एक लक्षात ठेवा, स्टॉप लॉस कुठे पाहिजे? पाठीमागच्या स्विंगला, एंट्री या लेवलला आणि टार्गेट 1:3 किंवा नेक्स्ट सपोर्ट, किंवा वरच्या साईडला जर ब्रेकआउट दिला असेल तर नेक्स्ट रेजिस्टन्स. आता एक सांगा मला, जर इंट्राडे ट्रेड मध्ये आता 1306 ते 1340, ठीक आहे, जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल इट्स गुड रिस्क. पण जर तुम्ही इंट्राडे करत असताल तर विनाकारण मी 40 पॉईंटचं इथे रिस्क घेईल का? नाही. मग मी समजा हा चार्ट 1 आवरचा असेल, किंवा समजा हा चार्ट 15 मिनिटचा आहे, इंट्राडे ट्रेड करतोय तर 15 मिनिटचा चार्ट आहे, तर मी 5 मिनिटमध्ये टाइम फ्रेम मध्ये कन्वर्ट करेन या चार्टला आणि त्याच्यात बघेन की इथल्या खालच्या साईडला कुठे स्विंग झालाय का. जर इथे खालच्या साईडला स्विंग झाला असेल तर माझा स्टॉप लॉस खालच्या स्विंगला असला पाहिजे. स्विंग म्हणजेच मी काल सांगितलंय, एक ग्रीन कॅन्डल आणि रेड कॅन्डलची फाईट झाली आणि तिथून ट्रेंड जे झालेला असेल छोट्या टाइम फ्रेमवर, मग त्या ठिकाणी माझा स्टॉप लॉस असेल आणि मला एक चांगली एंट्री भेटेल. जर मला स्टॉप लॉस छोटा भेटत असेल तरच माझी त्या स्टॉक मध्ये एंट्री असेल, अदरवाईज मी दुसरा स्टॉक सर्च करेन.
समजला हा पॅटर्न क्लिअरली? एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे घ्यायचा, नेक्स्ट पॅटर्न वर जायचं. हँड करा सगळ्यांना समजलं असेल तर. ओके, येऊया आता नेक्स्ट आपल्या पॅटर्न कडे. हेड अँड शोल्डर. नावात अर्थ आहे हे बघा, मी खूप सिंपल करून सांगतोय जेणेकरून तुम्हाला नावात कन्फ्युजनच नाही राहिलं पाहिजे आणि नाव इझिली लक्षात राहिले पाहिजे. आता हेड अँड शोल्डर म्हणजेच काय? हेड म्हणजे आपलं डोकं, शोल्डर म्हणजे आपली खांदी. तर आता एक गोष्ट बघण्यासारखी आहे. काय गोष्ट बघण्यासारखी आहे? जर तुम्हाला मी थोडस राईट साईडला घेऊन गेलो, हे बघा, एक माणूस असतो, त्या माणसाचा समजा हा राईट साईडचा खांदा आहे आणि त्याचा हा लेफ्ट साईडचा खांदा आहे आणि हा म्हणजे त्याचा फेस आहे किंवा हेड आहे. त्यालाच मग आपण काय म्हणतो? याला म्हणतो लेफ्ट शोल्डर. आणि हे रिअल नाव आहे बरं का, मी सांगतोय म्हणून नाही, हे मार्केटमध्ये रिअली म्हणतात. किंवा याला समजा राईट साईडचा आहे ना, तर याला समजा नाव देतो आपण राईट शोल्डर, हा हेड आणि हा लेफ्ट शोल्डर. अशा प्रकारे हेड अँड शोल्डर असं नाव असतं. आता हेड अँड शोल्डरचा फायदा काय? जो आपण एम पॅटर्न मध्ये बघत होतो, समजा एखादा स्टॉक असा वरती चाललाय, एम पॅटर्न बनवलाय, तर मग आपण डाऊन ट्रेंड साठी ट्रेड करू शकतो. आणि एखादा स्टॉक खालती येतोय आणि तिथे जर डब्ल्यू पॅटर्न बनवला तर आपण त्या स्टॉकला वरती जाण्यासाठी ट्रेड करत असतो. तसंच हेड अँड शोल्डर मध्ये काय होतं? एखादा स्टॉक असा वरती चाललाय आणि वरती गेल्यानंतर मार्केटमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलाय आणि खूप स्टॉक्स मध्ये तुम्हाला हेड अँड शोल्डर पॅटर्न बघायला भेटतो. याच्यामध्ये पण मग काय होतं? नेक लाईन येते, जसं की आपण एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न मध्ये बघत होतो. नेक लाईन म्हणजे काय? या नेकची लेवल. आणि ही जर नेकलाईन ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन झाली तर मग आपल्याला जो मोमेंटम भेटतो तो डाऊन साईडला भेटतो. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे हेड अँड शोल्डर असतं, त्याचप्रमाणे रिव्हर्स हेड अँड शोल्डर असतं. रिव्हर्स हेड अँड शोल्डर म्हणजेच काय? हा, हे बघा, हा लेफ्ट खांदा, हा त्याचा हेड आणि हा त्याचा राईट खांदा, म्हणजेच याला आपण काय नाव देतो? लेफ्ट शोल्डर, हेड आणि राईट शोल्डर. मग आता हा दरवेळेस एकाच लेवल असेल का? नाही, तो असा पण होऊ शकतो. हे बघा, असा पण पॅटर्न होऊ शकतो. मग अशा पॅटर्नचं नेकलाईन कशी होईल? नेकलाईन म्हणजे ही नेकलाईन, इथे बघा, ही नेकलाईन कशी होईल? अशी क्रॉस नेकलाईन तयार होईल. समजा पॅटर्नने असा वरती बनवला पॅटर्न, तर त्या पॅटर्नची नेकलाईन कशी होईल? अशा प्रकारे नेकलाईन होईल. फक्त एक लक्षात राहू द्या, जेव्हा पण स्टॉक वरती असेल तेव्हा आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न यूज करायचा आहे, आणि जेव्हा स्टॉक खालती पडत असेल तेव्हा रिव्हर्सल साठी आपल्याला रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न यूज करायचा आहे. मग आता नेक टार्गेट किती पाहिजे तुमचं? हा खूप मोठा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आता मी जर जनरली सांगतोय की तुम्ही 1:3 ठेवू शकता, नेक्स्ट सपोर्ट ठेवू शकता, नेक्स्ट रेजिस्टन्स ठेवू शकता, पण याच्यामध्ये तुम्ही हा सेटअप तर ठेवूच शकता, पण याच्यात सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे नेक लाईनची लेंथ. जिथून नेक लाईन आपण ड्रॉ केली ना, तिथून हेड किती लांब आहे किंवा किती पॉईंट लांब आहे ते बघायचं. आणि हा जेवढा समजा हा एक अमाऊंटचा टार्गेट आहे, म्हणजे समजा एक 50 पॉईंटचा टार्गेट आहे, तर तेवढेच आपण जेव्हा इथं खालच्या साईडला ब्रेकडाऊन भेटेल तेवढेच 50 पॉईंट आपण खालच्या साईडला कॅप्चर करायचे. आता हे एक्झाम्पल्स मधून तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, बरं, बेसिक कॉन्सेप्ट कळाली हेड अँड शोल्डरची. हेड अँड शोल्डर काय असतं आणि रिव्हर्स हेड अँड शोल्डर काय असतं. आता एक खालती एक्झाम्पल घेऊया. स्टॉक एम पॅटर्न बनवला, पण हा कसा आहे? साइडवेज आहे किंवा डाऊन ट्रेंड मध्ये आहे, त्याच्यामुळे ते जास्त एम पॅटर्न वर्क केलेलं नाही. सो एक छोटासा मोमेंटम आला असेल किंवा नसेल, ठीक आहे, आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करूया. फक्त एक लक्षात घ्या, इथे डब्ल्यू पॅटर्न बनवल्यानंतर, हे बघा, इथे डब्ल्यू पॅटर्न बनवल्यानंतर मार्केटमध्ये अप ट्रेंड येताना आपण पाहिलंय. याच्यानंतर काय झालं? मार्केट हे बघा, जेव्हा पण वरती जावतं काहीतरी पॅटर्न बनवतं, जेव्हा पण खालती येतं काहीतरी पॅटर्न बनवतं. मग हे पॅटर्न मी तुम्हाला का शिकवतोय? कारण हे पॅटर्न जर समजले ना, तर वरती जाताना एंड मुवमेंट तुम्हाला पकडता येतो, म्हणजे मोमेंटम ट्रेडिंग करता येते. आता या फेज मध्ये काय झालंय? हा आता कसा आहे? साधा हेड अँड शोल्डर आहे. स्टॉक वरती चाललोय, आपल्याला क्लिअर आहे, याचा अर्थ आता इथे लेफ्ट शोल्डर तयार झाला. अगेन इथे हेड झाला, हे बघा, हा लेफ्ट शोल्डर, इथे हेड आणि हा राईट शोल्डर. आता याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की मला इथे हेड अँड शोल्डरचा पॅटर्न तयार झालेला आहे. जर या नेकलाईनच्या खालती मला ब्रेकडाऊन भेटला तर मग माझी एंट्री या ठिकाणी होईल, जर मी स्विंग ट्रेडिंग करत असेल. आणि एक लक्षात घ्या,
हेड अँड शोल्डर पॅटर्न जो आहे तो मॅक्झिमम टाइम स्विंग ट्रेडिंगसाठी यूज करा. किंवा समजा तुम्ही 1 आवर किंवा 1 डेच्या टाइम फ्रेम मध्ये हेड अँड शोल्डरचा पॅटर्न बघितला, मग आता काय करायचं, 1 आवरचा टाइम फ्रेम तुम्ही आता 15 मिनिट मध्ये कन्वर्ट करायचा, म्हणजे इंट्राडे टाइम फ्रेम वरती. आणि 15 मिनिटवर जर तुम्हाला या लेवलच्या खालती क्लोजिंग भेटायला लागली तर सिम्पली ते ट्रेड करायचा, म्हणजे तो दिवस पूर्णपणे तुम्हाला निगेटिव्ह होताना दिसतो आणि तुम्हाला एक चांगला सेलिंग साईडला प्रॉफिट होताना बघू शकता. ठीक आहे, आता काय झालं आपल्याला, इथे खालच्या साईडला ब्रेकडाऊन भेटला. जर माझी स्विंग ट्रेडिंग असेल तर माझा स्टॉप लॉस राईट शोल्डरच्या वरती पाहिजे आणि माझं जे टार्गेट पाहिजे ते मी मेजर करेन. समजा इथून इथपर्यंतचं टार्गेट असेल 5,000 रुपयांचं किंवा कन्सिडर करा 500 पॉईंटचं टार्गेट आहे, तर मग ते पॉईंट 500 पर्यंत मी इथं माझं टार्गेट ठेवेल. समजा हे 500 पॉईंट इथंच कव्हर झाले तर मी इथे एक्झिट करेल. जर नाही कव्हर झाले तर माझा नेक्स्ट सपोर्ट कुठे आहे, या लेवलला, तर मी इथल्या लेवलपर्यंतची वाट बघेल. अशा प्रकारे तुम्ही हेड अँड शोल्डर मध्ये ट्रेड करू शकता. आता इथे बघा थोडासा क्रॉस हेड अँड शोल्डर आहे. आता हेड अँड शोल्डर मी सांगितलं तसंच व्हायला पाहिजे का, नाही, तो वेगवेगळ्या अँगलने होऊ शकतो. आता इथे बघा एक लेफ्ट शोल्डर बनवला, एक हेड बनवला, कलर चेंज करतो सो तुम्हाला क्लिअर दिसेल. एक लेफ्ट शोल्डर बनवला, एक हेड बनवला आणि एक राईट शोल्डर बनवला. आता या लेफ्ट शोल्डर पेक्षा राईट शोल्डर बार काय आहे, याच्यामुळे याच्यावर काही इम्पॅक्ट पडेल का, नाही. फक्त आपल्याला काय बघायचंय, 2 शोल्डर झालेले पाहिजेत, म्हणजे 2 टॉप झालेले पाहिजेत आणि एक सेंटरचा मोठा हेड पाहिजे. मग अप मोमेंटम साठी जर असा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनत असेल तर गॅरंटीड मार्केटमध्ये एक रिव्हर्सल येणार आहे, मार्केटमध्ये एक फॉल येणार आहे. सिंपल आहे. आणि जेव्हा ही नेकलाईन ब्रेकआउट करेल, आता ही नेकलाईन कशी ड्रॉ करणार, जिथून बायस ऍक्टिव्हेट व्हायला लागले त्या ठिकाणी मी ह्या पॉईंट्सना मार्कआउट करणार आणि या ठिकाणी एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणार, त्यालाच मी नाव देणार नेकलाईन. आणि जेव्हा काही ते मला क्लोजिंग भेटली या लेवलला, सिम्पली माझी ते ट्रेडमध्ये एंट्री होणार आणि मग मला एक चांगला मोमेंटम पाहताना बघू शकता. आता इथे बघा एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. आता इथे हेडचं टार्गेट समजा 50 पॉईंट असेल तर मला इथे 50 पॉईंट इझिली अचीव्ह होताना दिसलेले आहे. इवन हे बघा जिथपर्यंत हा हेड होता 50 पॉईंटचा तिथपर्यंत टार्गेट मला इथपर्यंत विदाउट नॉन स्टॉप मला प्रॉफिट भेटले. पण त्याच्यानंतर काय झाले, मार्केटमध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी आली, मार्केट खाली चाललंय पण व्होलॅटिलिटी थोडीशी आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, जर तुम्हाला असं वाटत असेल की प्रॉफिट आपल्याला एक चांगल्या अमाऊंटचा भेटलाय तर तुम्ही जेवढा हेड पर्यंतचा टार्गेट ठेवलाय तेवढा अचीव्ह करू शकता. नसेलच तर व्यवस्थितपणे स्टॉप लॉस ट्रेल करा आणि हा पूर्ण मोमेंटम कॅप्चर करण्याचा ट्राय करा. ठीक आहे, समजतंय सर्वांना. आता हा एक एक्झाम्पल आहे हेड अँड शोल्डरचा, जो की होताना दिसतोय आपल्याला, आता झालेला नाहीये पण होताना दिसतोय. मार्केट अपट्रेंड मध्ये हे कन्फर्मेशन आहे. अपट्रेंड मध्ये लेफ्ट शोल्डर तयार झालाय, त्याच्यानंतर हेड तयार झाले आणि राईट शोल्डर तयार झाले. आता जो या ठिकाणी समजा मला क्लोजिंग भेटते, जर रनिंग मोमेंटम असेल, मला चांगली क्लोजिंग भेटली तर मग मी मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेड करेल. माझा स्टॉप लॉस असेल या लेवलला आणि देन अगेन मला एक खालच्या साईडला मोमेंटम होताना दिसेल. आता जर इंट्राडे ट्रेड असेल तर हा स्टॉप लॉस माझ्यासाठी खूप मोठाच होतो. मग मी काय करेल, 5 मिनिटमध्ये येईल, त्याच्यामध्ये स्विंग पाईल कुठे आहे ते, जिथे की बायर्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात, इझिली माझा स्टॉप लॉस हिट होणार नाही अशी लेवल सर्च करेल 5 मिनिटमध्ये आणि मग तिथे माझा स्टॉप लॉस असेल आणि एंट्री माझी या लेवलला असेल. जर स्टॉप लॉस मोठा होत चालला असेल या हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये खूप जास्त, तर सिम्पली ट्रेडला अवॉइड करा. कारण की 10 ट्रेड्स मधल्या 3 ट्रेड्स या फेल जाणार आहेत, तुम्हाला गॅरंटेड सांगतो मी. कारण कुठलाच सेटअप 100% वर्कआउट करत नसतो. 10 मधल्या जर 3 ट्रेड्स फेल गेल्या तर या 3 ट्रेड्स मध्ये तुमचा स्टॉप लॉस कमी असला पाहिजे. असं नसलं पाहिजे की 10 ट्रेड्स मध्ये तुम्ही 5,000 रुपयांचं प्रॉफिट करताय आणि या 3 ट्रेड्स मध्ये अशा ट्रेड्स घेताय ज्याच्यामध्ये लॉसच 5,000 रुपयाचा होतोय, म्हणजे रिस्क मोठी होते. मग याच्यात काही लॉजिकल आहे का, काही तथ्य आहे का, नाही. त्याच्यामुळे अशा ट्रेड्स करायच्या नाही. जिथे आपल्याला छोटा स्टॉप लॉस दिसत असेल तरच ट्रेड करा, नाहीतर अदरवाईज ट्रेड करायची नाही. किंवा भरपूर स्टॉक आहेत, आपण त्या दुसऱ्या स्टॉक्सकडे जाऊ शकतो. अगेन इथे हेड अँड शोल्डरचा पॅटर्न तयार झालाय. सर्च, आता हे कसं आहे, हे पॅटर्न मी एवढे समजून का सांगतोय. आता याच्या आधी तुम्ही हे पॅटर्न तुम्हाला मार्केटमध्ये कधी दिसले नसतील, पण मी जेव्हा सांगितलं ना तेव्हा आता एखादा तुम्ही स्टॉक जर सर्च करत असाल किंवा एखादा स्टॉक तुमच्या समोर आला आणि जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रॅक्टिस केलेली असेल तर तुम्ही लगेच न बघता सांगू शकता की या स्टॉकमध्ये हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार होत आहे आणि ते मला नेक्स्ट फ्युचरमध्ये किंवा उद्या मला एंट्री भेटू शकते आणि मग तुम्ही ते ट्रेड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही स्टॉक्सला अनालाइज करायला शिकता. अगेन खालच्या साईडला येऊया. आता इथे 2 एक्झाम्पल एकाच स्टॉकमध्ये मला दिसत आहे. कोणते 2 एक्झाम्पल? स्टॉक अपट्रेंड मध्ये आहे, स्टॉक अपट्रेंड मध्ये आहे, मार्केटने लेफ्ट शोल्डर बनवला,
परत हेड बनवला आणि परत लेफ्ट शोल्डर बनवला, राईट शोल्डर बनवला. मला इथे खालच्या साईडला क्लोजिंग दिली. जेवढा हेड पासून या नेकलाईन पर्यंत टार्गेट समजा असेल 100 रुपयाचं, तर माझं तेवढंच टार्गेट मी खाली ठरवेल 100 रुपये, आणि मला ते 100 रुपये भेटलं की मी एक्झिट करेन, किंवा जर इथे सपोर्ट असेल एखादा तर या सपोर्टला मी एक्झिट करेन. त्याच्यानंतर मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये आलं. डाऊन ट्रेंड मध्ये आता एकतर आपल्याला दोन गोष्टी पाहिजे, एक तर डब्ल्यू पॅटर्न पाहिजे किंवा मग मला रिव्हर्स हेड अँड शोल्डर पाहिजे. रिव्हर्स हेड अँड शोल्डर म्हणजे काय, या साईडला लेफ्ट शोल्डर, या साईडला राईट शोल्डर, आणि हेड सेंटर मध्ये मोठं पाहिजे. आता असा सेटअप भेटला, याच्यावरती मला क्लोजिंग भेटली. माझा स्टॉप लॉस या लेवलला असेल आणि टार्गेट जे असेल ते या लेवल पासून या लेवल पर्यंत हेडचं तेवढं मी टार्गेट इथे ठेवेन, आणि ते इझिली अचीव होताना तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, अगेन खाली येऊया. अगेन तेच एक्झाम्पल, जिथून नेकलाईन पासून हेड पर्यंत जेवढं आपल्याला टार्गेट ठेवायचं तेवढंच आपण खाली टार्गेट अचीव करणार आहे. आता इथे बघा थोडंसं क्रॉस आहे. असं होणार नाही की दरवेळेस तुम्हाला एक्झॅक्ट हेड अँड शोल्डर भेटेल, अजिबात होत नसतं तसं. कारण मार्केट हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही. आपण मार्केटला जज केलं पाहिजे की मार्केट कसं वर्क करतंय आणि आपल्याला कुठे एंट्री भेटते. अगेन क्रॉस झालेला आहे. क्रॉस झाल्यानंतर मला समजतंय की ट्रेंड लाईनच्या खाली ब्रेकडाऊन भेटतोय सॉरी. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जेवढा इथपर्यंत टार्गेट आहे तेवढाच खालच्या साईडला एवढा टार्गेट ठेवू शकता आणि स्टॉकमध्ये मोमेंटम होताना दिसतं. आता एक लक्षात घ्या, हेड अँड शोल्डर हा तुम्हाला जो ब्रोकर असेल, अपस्टॉक्स असेल किंवा झिरोदा असेल किंवा धन असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरमध्ये एक हेड अँड शोल्डर नावाचं एक इंडिकेटर भेटतं. तर तिथे फक्त तुम्हाला एक ठिकाणी क्लिक करायचं असतं, तिथून वरती एक लेफ्ट शोल्डर क्लिक करायचा असतो, परत हेड क्लिक करायचं असतं आणि राईट शोल्डर क्लिक करायचं असतं, आणि तो ऑटोमॅटिकली तुम्हाला टार्गेट किती पाहिजे वगैरे जनरेट करून दाखवू शकतो. आता हा कोणता पॅटर्न आहे, हा लास्ट एक्झाम्पल आहे. आता तुम्हाला समजून सांगितलंय, फक्त मला सगळ्यांनी सांगा हा कोणता पॅटर्न आहे. रिव्हर्स हेड अँड शोल्डर. ओके, संकेत सरच आन्सर देतात, बाकीच्यांना जमत नाही का समजत नाहीये? बोलत चला, सो मला कळेल की तुम्हाला समजतंय. ओके, सो हा रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे. कशावरून म्हणतोय मी? कारण की हेड खालच्या साईडला आहे, फर्स्ट शोल्डर लहान आहे हेडपेक्षा, आणि सेकंड शोल्डर पण लहान आहे, आणि स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे. त्याच्यामुळे मला समजतं की स्टॉकमध्ये या मोमेंटम येऊ शकतो. पण मला एक गॅरंटेड, आता एक सगळ्यात महत्वाचं, जसं एम पॅटर्न मध्ये आपण बघितलं एम आणि डब्ल्यू पॅटर्न मध्ये, तसंच हेड अँड शोल्डर पॅटर्न मध्ये पण सेम कॉन्सेप्ट आहे. स्टॉकला जर स्टॉक वरच्या साईडला जात असेल आणि तिथंच जर एम पॅटर्न किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवत असेल तरच मग तुम्ही डाऊन साईड साठी ट्रेड करू शकता. ठीक आहे. आणि जर स्टॉक क्रॅश होत असेल आणि त्या स्टॉक मध्ये जर तुम्हाला दिसत असेल की स्टॉक सपोर्टला आहे, किंवा स्टॉक डब्ल्यू पॅटर्न बनवत आहे, किंवा स्टॉक रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवत आहे, तरच मग तुम्ही इथे अप साइड साठी एंट्री घेऊ शकता. समजला? फक्त एक गोष्ट टाळा, स्टॉक अप ट्रेंड मध्ये आहे आणि त्या ठिकाणी जर रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला तर त्या ठिकाणी ट्रेड करायची नाही. कारण का ऑलरेडी बायर्स मार्केटमध्ये बायर्स आहेत आणि अगेन इथे बायर्स तयार होतात, म्हणजे याच्यात काही नवीन नाही, याच्यात काही युनिक नाही. त्याच्यामुळे मी ते ट्रेड करेल का नाही, कारण की जर बायर्सचा इथे स्टॉप लॉस हिट झाला तरच सेलर्स येतील, पण इथे बायर्सचा स्टॉप लॉस हिट होण्याचं कारणच नाहीये. त्याच्यामुळे नवीन अजून बायर्स येण्याचं काही रिझनच इथे राहत नाही. आता येऊया आपल्या नेक्स्ट पॅटर्न वरती. हे बघा, एकदा आपण अजून एकदा मी तुम्हाला मागे एक थोडा छोटा सेक्शन दाखवतो. आपण सगळ्यात आधी काय बघितलं होतं, एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, असेंडिंग ट्रायंगल म्हणजे चढता त्रिकोण आणि उतरता त्रिकोण. त्याच्यानंतर आपण आता बघितलं हेड अँड शोल्डर अँड रिव्हर्स हेड अँड शोल्डर म्हणजे उलट हेड अँड शोल्डर. त्याच्यानंतर आता जो आपण पाहतोय तो आता पाहणार आहे ट्रिपल टॉप किंवा ट्रिपल बॉटम. आता एक गोष्ट इथं समजून घेण्यासारखी आहे, हे एक्झॅक्ट एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न सारखं वर्क करतं. कशामुळे म्हणतोय, कारण की टॉप मध्ये मार्केट येतं, परत आपल्याला दिसतं की ते नेकलाईन तयार झाली आणि इथून जर खालच्या साईडला ब्रेकडाऊन दिला असता मग आपण एम पॅटर्न सारख्याला ट्रेड केलं असतं. पण इथे काय झालंय, स्टॉक खालच्या साईडला ब्रेकडाऊनच दिला नाही. स्टॉकने काय केलं,
समजा इथे तुम्हाला दाखवलं की मी खालती पडतोय आणि तुम्ही ते एंट्री केलेली असेल आणि तुमचा स्टॉप लॉस इथे ठेवलेला असेल तुम्ही, जसं की मी तुम्हाला पाठीमागे एक्झाम्पल्स मध्ये समजून सांगितलं. तुमचा स्टॉप लॉस इथे इंटॅक्ट असल्यामुळे परत हा स्टॉक इथपर्यंत गेला, परत याच लेवलचे जे सेलर्स आहेत ते परत अगेन इथे ऍक्टिव्हेट झाले आणि मग याला ट्रिपल टॉप तयार झाला आणि मार्केटला खाली घेऊन आता हे चाललेले आहेत. मग आपल्याला खालच्या साईडला एक डाऊन मोमेंटम होताना पाहू शकता. एक्झॅक्टली ट्रिपल बॉटम साठी काय की खालच्या साईडला 3 बॉटम्स तयार होतात, म्हणजे डब्ल्यू पॅटर्न होत असतो, पण डब्ल्यू पॅटर्न होत असताना बायर्स स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होतात, सेलर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होतात, स्टॉकला खाली घेऊन जातात. पण जे बायर्स याच लेवलला ऍक्टिव्हेट झाले होते आणि तुमचा स्टॉप लॉस पण याच लेवलला इंटॅक्ट आहे, मग तेच स्टॉप लॉस किंवा तेच बायर्स इथे येतात आणि मार्केटला वरती घेऊन जातात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवा, ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम म्हणजे टार्गेट पाहिजे तो जसं आपण हेड अँड शोल्डर मध्ये बघितला तसं सेंटरचा जो टार्गेट असेल, हा सेंटर, ही जी नेकलाईन आहे या नेकलाईन पासून हा जो मधला बॉटम असतो त्याची जी लेंथ असते तेवढंच तुमचं वरच्या साईडला टार्गेट पाहिजे. इथे पण ट्रिपल टॉप मध्ये जेवढं इथून एवढी लेंथ आहे तेवढंच खालच्या साईडला तुमचं टार्गेट पाहिजे. हे तुमचं टार्गेट 1 असलं पाहिजे, कारण की अजून स्टॉक खाली पडू शकतो, मग तुम्ही अजून त्या ठिकाणी स्टॉप लॉस ट्रेल करत करत टार्गेट 2 अचीव्ह करायचं असतं. म्हणजे तुम्हाला जर असं वाटलं, समजा तुमचं टार्गेट समजा असेल 20,000 रुपयांचं, जर तुम्हाला 20,000 रुपयांचा चांगला प्रॉफिट झालेला असेल, मग तुम्हाला वाटलं की अजून स्टॉक खाली पडू शकतो, तर मी याला स्टॉप लॉस व्यवस्थित ट्रेल करून 20,000ची 40,000 होण्याची वाट बघू शकतो व्यवस्थितपणे ट्रेल करून. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थितपणे आपला टार्गेट वाढवू शकता. आता एक्झाम्पल्स कडे येऊया. हे बघा, आता इथे काय झालं माहितीये का, ट्रिपल बॉटम पॅटर्न झाला. पण आता जसं मी तुम्हाला चार्ट वरती दाखवलं आता वरती, तसंच इथे ट्रिपल बॉटम नाही झालाय का, नाही. लो वन इथे बनवलाय, परत मार्केटने इथे मध्ये काहीतरी कन्सोलिडेशन केलं, परत खालती आलं, परत कन्सोलिडेशन केलं, परत खालती आलं. म्हणजे बायर्सचा पॉईंट आहे जिथे की बायर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होऊन मार्केटला वरती घेऊन चालले, त्याच ठिकाणी फक्त मला हे लो मार्क करायचे. आणि एकदा का इथे जर सेलर्सचा स्टॉप लॉस हिट झाला, इथं ब्रेकआउट भेटला, तर मग माझा एवढा टार्गेट मी वरच्या साईडला कन्सिडर करेल. आता एक्झाम्पल्स येऊया ऍक्च्युअल. आता हा एक स्कीमॅटिक डायग्राम आहे, याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की हा ट्रिपल बॉटम पॅटर्न आहे. ट्रिपल बॉटम पॅटर्न नंतर इथे नेकलाईन ब्रेकआउट झाली. नेकलाईन ब्रेकआउट झाल्यानंतर समजा जर डायरेक्टली ते कन्सोलिडेशन होऊन वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं तर मी एंट्री घेईल, किंवा जर मार्केट असं वरती गेलं आणि रिटेस्ट करायला येऊन जर अशी कॅन्डल बनवली किंवा मारुबुजो कॅन्डल बनवली किंवा डब्ल्यू पॅटर्न बनवला छोट्याशा टाइम फ्रेमवर, तर मग मी इथे ट्रेड करू शकतो. म्हणजेच मला काय समजेल, इथले जे सेलर्स आहेत ते आता एक्झिट व्हायला लागलेत आणि जे बायर्स आहेत ते नव्याने इथे एंट्री घ्यायला लागलेत आणि माझ्यासमोर एक खूप मोठं टार्गेट भेटू शकतं. एकतर तुम्ही इथला नेक्स्ट रेजिस्टन्स म्हणून टार्गेट ठेवा किंवा इथला रेजिस्टन्स म्हणून टार्गेट ठेवा. अगेन नेक्स्ट एक्झाम्पल येऊया. हे बघा, कोणता पॅटर्न आहे हा, ट्रिपल बॉटम पॅटर्न. ट्रिपल बॉटमच का, कारण की मला इथे डब्ल्यू पॅटर्न होताना दिसत होता, पण वरच्या साईडला क्लोजिंग दिली नाही, सो मार्केट खाली आलं. मग मी इथे ट्रिपल ही कॅन्डल बघा ग्रीन कलरची, की ते आपल्याला दिसतं की बाईंगचं व्हॉल्यूम चांगलं आहे, सो स्टॉक परत खाली आला. आणि जेव्हा मला या लेवलला क्लोजिंग भेटली तेव्हा मी या स्टॉकमध्ये एंट्री घेईल. मग ती माझी स्विंग ट्रेडसाठी असेल किंवा माझी ती इंट्राडे ट्रेडसाठी असेल, तुम्हाला तिथे एक चांगला सेटअप भेटतो आणि तुम्हाला एक चांगली एंट्री भेटते. आता याच्यामध्ये रिस्क रिवॉर्ड कुठे ठेवायचं सांगतो. एंट्री तुमची झाली या लेवलला, जर हा पॉइंट कमी असेल तर तुमचा एवढा स्टॉप लॉस तुम्ही ठेवू शकता, पण आपण जेवढा स्टॉप लॉस ठेवतोय तेवढंच टार्गेट पण वरच्या साईडला घेतोय, म्हणजे रिस्क रिवॉर्ड झाला 1:1. त्याच्यामुळे मी काय करेल, थोडंसं याला ऍडजस्ट करेल. काय ऍडजस्ट करेल, छोट्याशा टाइम फ्रेम मध्ये, समजा 15 मिनिटचा चार्ट असेल तर 5 मिनिटमध्ये, 1 डेचा टाइम फ्रेम असेल तर 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि त्या 1 आवर मध्ये चेक करेल की पाठीमागे कुठे स्विंग बनवलाय. आता मला या ठिकाणी स्विंग दिसतोय, सो मी इथे स्टॉप लॉस ठेवेल आणि माझी एंट्री या लेवलला असेल आणि माझ्याकडे हे जे एक्स नंबर ऑफ अमाऊंट आहे ही एक्स नंबर ऑफ माझ्याकडे टार्गेट असेल. आय थिंक आशा आहे तुम्हाला समजत असेल हे सर्व. आता अगेन ट्रिपल बॉटमच पॅटर्न आहे, दिसतंय तुम्हाला टार्गेट, एंट्री, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा. अगेन ट्रिपल बॉटमच पॅटर्न आहे, आय थिंक समजलं असेल तुम्हाला. आता येऊया ट्रिपल टॉप पॅटर्नवर. हा बॉटम पॅटर्न होता, हा टॉप पॅटर्न आहे. टॉप पॅटर्न मध्ये सगळ्यात महत्वाची लक्षात गोष्ट ठेवा, स्टॉक हा अप ट्रेंड मध्ये पाहिजे तरच मग ट्रिपल टॉप पॅटर्न काम करतं, आणि जेव्हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असतो तेव्हाच मग ट्रिपल बॉटम पॅटर्न काम करतो. ट्रिपल बॉटम म्हणजेच काय, 3दा टॉप बनवलाय किंवा 3दा बॉटम बनवलाय म्हणून त्याला आपण ट्रिपल टॉप किंवा ट्रिपल बॉटम नाव देतो.
आणि हे तुम्हाला खूप स्टॉकमध्ये दिसेल. कोणताच स्टॉक डायरेक्टली वरती जात नसतो, त्याला एक काहीतरी पॅटर्न बनावा लागतो. मग तो डब्ल्यू पॅटर्न असेल, ट्रिपल बॉटम पॅटर्न असेल, किंवा काहीतरी कोणता तरी पॅटर्न असेल, किंवा त्याला मुव्हिंग एव्हरेजेस वरती सपोर्ट घ्यावा लागेल, किंवा काही पण असू शकतो. पण त्याला काहीतरी सजेशन किंवा काहीतरी इंडिकेशन दाखवल्याशिवाय तो स्टॉक वरती जात नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला जेवढे काही पॅटर्न सांगतोय, जेवढ्या काय अनालिसिस पाठीमागे सांगितलं सपोर्ट अँड रेजिस्टन्स मध्ये, ते जर तुम्हाला ओळखता आले तर तुम्हाला एंट्री चांगल्या लेवलला भेटू शकते. ठीक आहे. आता ट्रिपल टॉप पॅटर्न मध्ये काय दिसतंय, तीनदा टॉप टच झालाय, नेकलाईन्स इथे ब्रेकआउट भेटलाय. ब्रेकआउट भेटलं मी एंट्री घेतली, माझा स्टॉप लॉस या लेवलला ठेवला. जर स्टॉप लॉस खूप मोठा बनत असेल तर मी छोट्या टाइम फ्रेम मध्ये येऊन या स्विंगला स्टॉप लॉस ठेवला. त्याच्यानंतर मला एक रिटेस्ट होताना कॅन्डल दिसली, त्याच्यानंतर मी इथे एंट्री केली किंवा या ठिकाणी एंट्री केली असेल, फक्त स्टॉप लॉस इंटॅक्ट असेल आणि मला एक चांगला टार्गेट इथं खाली अचीव्ह होताना दिसलेला आहे. मग आता टार्गेट किती पाहिजे माझं, एकतर हे एक्स नंबर जेवढं तुमचं हा हाईट आहे तेवढीच इथे हाईट टार्गेट असलं पाहिजे, किंवा नेक्स्ट सपोर्ट किंवा त्याच्या खालचा सपोर्ट हा तुमचा टार्गेट असला पाहिजे. अगेन हा पण काय ट्रिपल टॉप पॅटर्न आहे. आता हे तुम्हाला हे बघा फरक काय असतो माहितीये का, अशा डायग्राम्स बघायला खूप सोपे वाटतात, पण ऍक्च्युअल चार्ट्स वरती आलं ना की समजायला थोडंसं हार्ड जातं, कारण की अजून तुमची प्रॅक्टिस नाहीये तेवढी. जर एखादा आता तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला स्टॉक बघितला समजेल की इथून मार्केटमध्ये कंटिन्युअसली बायर्स ऍक्टिव्हेट होत आहेत आणि या ठिकाणी कंटिन्युअसली सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहेत. मग मला 3 टॉप दिसत आहेत, बायर्सचा पण पॉईंट दिसतोय, आणि जेव्हा इथे ब्रेकडाऊन भेटेल जस्ट मला ते एंट्री करायची आहे आणि माझा स्टॉप लॉस या लेवलला असेल किंवा इथे जो स्विंग आहे त्या लेवलला असेल. मग माझा समजा स्टॉप लॉस या लेवलला आहे तर माझा स्टॉप लॉस हिट झालेला दिसतोय का, नाही. मार्केटनं थोडासा प्रॉफिट दाखवला, मार्केट वरती गेलं आणि जो इथला नेक्स्ट सपोर्ट होता मार्केट एक्झॅक्टली त्या लेवल पर्यंत आलं आणि मला एक चांगला टार्गेट दिलेला आहे. त्याच्यामुळे हे बघा मार्केट तुम्हाला भीती दाखवेल की तुमचा स्टॉप लॉस हिट होत आहे, पण तिथे स्टॉप लॉस हिट होत आहे का, नाही. त्याच्यामुळे स्टॉप लॉस व्यवस्थित आणि खूप चांगला ठेवणं गरजेचं असतं. अगेन इथे ट्रिपल टॉपचं एक्झाम्पल आहे. अप ट्रेंड, फर्स्ट टॉप, सेकंड टॉप, थर्ड टॉप, तुमचा स्टॉप लॉस समजा इथे तुमची एंट्री झाली, नाही फर्स्ट सेकंड थर्ड 3 टॉप झालेले आहेत. समजा तुमची इथे एंट्री झालेली असेल, मग एंट्री झाल्या काय दिसतंय तुम्हाला, तुमचा लॉस होताना दिसतोय, कारण की का मार्केट इथून वरती चाललंय, पण तुमचा स्टॉप लॉस इंटॅक्ट आहे, एकतर या लेवलला असेल किंवा इथे पाठीमागं जो स्विंग आहे त्या लेवलला असेल. आणि मग एकदा का त्या स्टॉप लॉसला न हिट करता मार्केट खाली यायला लागलं तर मग आपल्याला एक चांगला प्रॉफिट व्हायला लागतो. आणि समजा एखाद्या गोष्टीमुळे तुमचा स्टॉप लॉस या लेवलला हिट झाला, ठीक आहे, असं कन्सिडर करा की स्टॉप लॉस हिट झाला, तर मग हा पॉईंट समजा असेल माझा 2000 रुपयाचा माझा स्टॉप लॉस इथे हिट झाला. पण नेक्स्ट टाइम जेव्हा याच्या खालती मार्केट क्लोजिंग देईल अगेन मी इथे एंट्री करेल. म्हणजे काय होईल, जरी मी इथं स्टॉप लॉस छोटा घेतलेला असला तरी रिस्क रिवॉर्ड वाईज रिवॉर्ड खूप मोठा आहे. म्हणजे या रिवॉर्ड मध्ये हा तुमचा 2000चा लॉस कव्हर होईल, प्लस तुमच्याकडे काहीतरी प्रॉफिट शिल्लक राहील. अशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेड केलं जातं. फक्त एक लक्षात ठेवा, घाईघाईमध्ये ट्रेड करायचं नाही, व्यवस्थितपणे ट्रेड करा आणि प्रॉपर लॉजिकल ट्रेड आहे का नाही याचा विचार करत चला. आता ट्रिपल टॉप मध्ये सेम पॅटर्न आहे, अप ट्रेंड पाहिजे, 3 टॉप झालेत, क्लोजिंग दिली, फॉल भेटला. क्लिअर आहे सर्वांना ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम? कोणाला काय अडचण? क्लिअर आहे सर. ओके. आता येऊया आपला शेवटचा बिअरिश फ्लॅग आणि बुलिश फ्लॅग. नावातच अर्थ आहे, काय अर्थ आहे? नावातच अर्थ आहे. फ्लॅग म्हणजे झेंडा, बेरिश फ्लॅग म्हणजे एक उलटा झेंडा, आणि बुलिश फ्लॅग म्हणजे काय, एक अपसाइड वाला झेंडा. आता फ्लॅग म्हणजे जेव्हा आपण झेंडा म्हणतो तेव्हा सगळ्यात एक इम्पॉर्टंट समजून घेणारी गोष्ट असते ती म्हणजे अशी, एखादा स्टॉक असा वरती जातोय, आता इथे बघा, हे बघा, एखादा स्टॉक असा वरती जातोय तर मग या ठिकाणी असं नाही होत की एखादा स्टॉक 1 रुपयापासून स्टार्ट झालाय आणि 1 रुपयाचा स्टॉक डायरेक्ट 100 रुपये, डायरेक्ट 200 रुपये, डायरेक्ट 300 रुपये असं होत जातो का, नाही. त्याला कुठेतरी कन्सल्टेशन करावं लागतं, कुठेतरी हॉरिझॉन्टल आणि सपोर्टचा सहारा घ्यावा लागतो. अशा प्रकारे तो स्टॉक वरती जातो. मग जेव्हा एखाद्या समजा इथे डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय आणि मार्केटमध्ये खूप स्ट्रॉंगली मोमेंटम आली, जेव्हा पण मोमेंटम येते तेव्हा स्टॉक असा वरती जातो.
वरती गेल्यानंतर याला म्हणतात पोल. पोल म्हणजेच काय, ज्याला आपण झेंडा लावतो त्याला, त्या झेंड्याचा जो हा रॉड असतो त्याला आपण पोल म्हणतो. त्याच्यामुळे इथे पण त्याला आपण नाव देतो पोल. आणि एकदा का या लेवलपर्यंत गेला तर मग इथे थोडेसे बायर्स जे असतात, जे कमकुवत बायर्स असतात, त्यांना काय पोर्टफोलिओमध्ये समजा 5,000 प्रॉफिट दिसलं तर लगेच ते एक्झिट करायला लागतात. पण जे स्ट्रॉंग बायर्स असतात ते वाट बघतात, इथे मार्केट ट्रेड करतं आणि जेव्हा या ह्याच्यातून ब्रेकडाऊन किंवा ब्रेकआउट देईल मार्केट वरच्या साईडला, मग अगेन इथे बायर्स नव्याने इंट्रोड्यूस होतात आणि मार्केटला वरती घेऊन जातात. मग हा जो मोमेंटम येतो, या मोमेंटम मध्ये एक छोटीशी कॉन्सल्टेशन म्हणजे प्राइस करेक्शन होते आणि प्राइस करेक्शन नंतर परत स्टॉक आपल्याला दिशेने चालायला लागतो. यालाच काय म्हणतो आपण, स्टॉकने हा पोल बनवला, त्याच्यामध्ये त्याने हा झेंडा बनवला किंवा फ्लॅग बनवला आणि त्याच्यानंतर हा स्टॉक वरती जायला लागला. ज्याप्रमाणे स्टॉक वरती जातो त्याचप्रमाणे खालती पण पडत असतो. स्टॉक खाली पडतोय, परत मार्केटने ते कॉन्सल्टेशन केलं म्हणजेच बायर्स आणि सेलर्सची फाईट झाली किंवा प्राइसेस मध्ये करेक्शन केलं आणि याच्या करेक्शन नंतर परत सेलर्स ऍक्टिव्हेट झाले आणि स्टॉकला खाली घेऊन गेले. यालाच आपण म्हणतो बुलिश फ्लॅग, म्हणजे जो फ्लॅग वरच्या साईडला ट्रेड देत आहे, आणि यालाच म्हणतो बेरिश फ्लॅग, जो फ्लॅग खालच्या साईडला ट्रेड देत आहे त्यालाच आपण बुलिश किंवा बेरिश म्हणू शकतो. समजली कॉन्सेप्ट काय? हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला बुलिश फ्लॅग आणि बेरिश फ्लॅग. आता ज्याप्रमाणे इथे फ्लॅग मध्ये तुम्हाला दिसत आहे की असा एक फ्लॅग तयार झालाय, त्याचप्रमाणे एक असा पण फ्लॅग तयार होतो, त्याला बुलिश पेनंट म्हणतात. आता नावं भरपूर आहेत, सो मी तुम्हाला नावं सांगून विनाकारण कन्फ्युज नाही करणार. फक्त एक लक्षात द्यावा, एक अप मुवमेंटम आला, मार्केटने काहीतरी करेक्शन केलं आणि परत जर आपली रॅली कंटिन्यू करायला गेलं तर मग आपण इथे ट्रेड करायचं असतं. परत मार्केटने डाऊन ट्रेड केला, परत मार्केटने काहीतरी करेक्शन केलं, मार्केट खाली पडायला लागलं, परत आपण इथे ट्रेड केलं. समजलं? नाव लक्षात नाही ठेवले तरी चालते, फक्त मोमेंटम मध्ये बायर्स कुठे आहेत, सेलर्स कुठे आहेत, त्यांची सायकोलॉजी काय, बायर्सचा स्टॉप लॉस कुठे हिट होतोय, सेलर्सचा स्टॉप लॉस कुठे हिट होतोय, हे समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. आता इथे बघा, हे फ्लॅग पॅटर्न हे तुम्हाला कळत असेल. आता सांगितलं हा बुलिश फ्लॅग आहे, हा बेरिश फ्लॅग आहे, कारण की हा स्टॉक खाली पडताना इथे काहीतरी कॉन्सल्टेशन केलं, करेक्शन झाले प्राइसेस आणि स्टॉकने खाली रॅली केली. स्टॉक वरती चालला होता, करेक्शन केलं, परत स्टॉक अजून वरती गेला. आता येऊया आपण रिअल एक्झाम्पल्सवर. ठीक आहे, दिसतंय सर्वांना? आता या स्टॉक मध्ये नीट बघा काय दिसतंय मला. स्टॉक मध्ये एक अपट्रेंड रॅली आली. आता ती रॅली कशामुळे आली? आता हे जर तुम्ही प्रॅक्टिस केलं असेल तर तुम्हाला लगेच समजून येतं कशामुळे. कारण की इथे एक ट्रेंड लाईन आहे. हे बघा, जर तुम्ही अशी ट्रेंड लाईन ड्रॉ केली ना, तुम्हाला समजेल की मार्केटने एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली. त्याच्यानंतर मार्केटने फर्स्ट टाइम सपोर्ट हिट केला, रेजिस्टन्स हिट केला, सेकंड टाइम रेजिस्टन्स हिट केला, थर्ड टाइम रेजिस्टन्स हिट केला, फोर्थ टाइम रेजिस्टन्स हिट केला, आणि जेव्हा रेजिस्टन्सच्या वरती क्लोजिंग भेटली तेव्हा मग मला इथे एक एंट्री भेटली मार्केटमध्ये आणि मला एक वरच्या साईडला मी ट्रेड करण्यासाठी रेडी झालो. स्टॉप लॉस पाहिजे माझा या लेवलला. परत मार्केट इथे खाली येण्याचा प्रयत्न केला पण स्टॉप लॉसला हिट झालेलं नाही आणि परत हा स्टॉक वरती जायला लागला. मग आता एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, जर तुम्ही याला स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये बघितलं किंवा जर इथे व्यवस्थित बघितलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न पण तुम्हाला होताना दिसतोय. इथे नेकलाईनचा ब्रेकआउट आहे आणि एक्झॅक्टली जर तुम्ही नेकलाईन नीट बघितली, हे बघा इथे जर नेकलाईन मी अशी ड्रॉ केली कारण की हा पॅटर्न असा डब्ल्यू पॅटर्न क्रॉस झालेला आहे. जर तुम्ही इथे पॅटर्न बघितला तर या नेकलाईनवर एक ग्रीन कलरची कॅन्डल दिसत असेल, ज्याला की आपण म्हणतो बुलिश कॅन्डल किंवा हॅमर कॅन्डल. याच्यानंतर मग बघा कंटिन्युअसली आपल्याला एक मार्केटमध्ये मोमेंटम होताना दिसत आहे. बरं, सांगण्याचा उद्देश काय होता, एक मोमेंटम आला, जेव्हा मग स्टॉकमध्ये मोमेंटम येतं काहीतरी पॅटर्न तयार होऊनच येतं, डायरेक्टली येत नाही. मोमेंटम आला, मोमेंटम मध्ये हा पोल बनवला. पोल म्हणजेच काय, त्या फ्लॅगचा पोल, याला आपण पोल म्हणतो. आणि रिअल मध्ये नाव आहेत मी सांगतो म्हणून नाही, याचे रिअल नाव पोल आणि फ्लॅग असंच असतं. या पॅटर्न नंतर मार्केटने करेक्शन केलं. करेक्शन कसं केलं, पडायचं असतं समजा, जर इथून प्राइस सेलर्स ऍक्टिव्हेट असते, सेलर जर स्ट्रॉंग असले असते तर डायरेक्ट मार्केट असं खालती आलं असतं. पण मार्केट तसं आलं का, नाही आलं. मार्केटमध्ये काय झालं, कॉन्सोलिडेशन व्हायला लागलं, प्राइसेसची करेक्शन व्हायला लागल्या, आणि जेव्हा प्राइसेसच्या करेक्शन संपल्या तेव्हा एक चांगली या ग्रीन कॅन्डलकडे बघा. ही ग्रीन कॅन्डल तुम्हाला सगळं काही सांगून जाते. ही जर ग्रीन कॅन्डल नीट बघितली तर या ग्रीन कॅन्डलचा अर्थ होतो की ते बुलिश मोमेंटम आहे आणि मारुबुजो कॅन्डल तयार होऊन एक्झॅक्टली या लेवल जवळ आपल्याला क्लोजिंग दिली आणि मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम होताना दिसत आहे.
मग आता टार्गेट किती ठेवायचं सगळ्यात महत्वाचं, फ्लॅग अँड पोल पॅटर्न मध्ये टार्गेट किती ठेवायचं. जस्ट अ सेकंड. तर फ्लॅग अँड पोल मध्ये पॅटर्न किती फ्लॅग अँड पोलच्या पॅटर्न मध्ये टार्गेट किती ठेवायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढा तुमचा पोल तयार होत आहे तेवढाच तुमचा वरच्या साईडला टार्गेट असला पाहिजे. समजलं. आता हळूहळू एक्झाम्पल्स घेऊया सो अजून जास्त क्लिअर होईल. हे बघा आता माझ्यासमोर हे 3-4 प्रकारचे किंवा 6 प्रकारचे टाइप्स आहेत. आता मी याच्या नावामध्ये नाही जाणार, फक्त एक लक्षात ठेवा फ्लॅग अँड पोल पॅटर्न आहे. एक पोल तयार झाला इथे, पोल तयार झाल्यानंतर काहीतरी कन्सोलिडेशन केलं आणि त्याच्यानंतर वरच्या साईडला अगेन एंट्री भेटलेली आहे. आता या एंट्रीमध्ये आपली एंट्री कुठे व्हायला पाहिजे, या क्लोजिंगला. या चार्टकडे नका बघू, इथे जे मी क्लोजिंग देत आहे किंवा इथे जे रनिंग कॅन्डल आहे इथे तुमची एंट्री व्हायला पाहिजे. तुमचा स्टॉप लॉस या खालच्या स्विंगला असला पाहिजे आणि मार्केटमध्ये अप मोमेंटम भेटेल. आणि टार्गेट किती पाहिजे, या पोलची जेवढी साईज असेल तेवढाच वरती टार्गेट पाहिजे. सेम बेअरिश पॅटर्न साठी बघू शकता, जेवढा या पोलची लेंथ असेल तेवढीच तुम्हाला इथे टार्गेट ठेवायचं आहे. समजा हा स्टॉक 200 रुपयापासून 100 रुपयापर्यंत पडला असेल तर मग तुमचा डाऊन साईडला 100 पॉईंटचीच टार्गेट लेवल असली पाहिजे. आता येऊया अजून थोड्याशा एक्झाम्पलवर. इथे दिसत असेल चार्ट क्लिअर दिसतोय सर्वांना. ओके. हे बघा अप मोमेंटम आला, अप मोमेंटम नंतर या पोलची साईज किती आहे, समजा 19.80 ते 20.80 इथपर्यंत या पोलची साईज आहे. म्हणजे 1.80 इतकी या पोलची साईज आहे असं कन्सिडर करा. मग जेव्हा इथे 3-4 कॅन्डल्स मध्ये फ्लॅग तयार झाला, फ्लॅग म्हणजे झेंडा किंवा प्राइसेस करेक्शन झाल्या, त्याच्यानंतर या कॅन्डलवरती आपल्याला एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटलेली आहे. आणि या क्लोजिंग नंतर, या ग्रीन क्लोजिंग नंतर आपला स्टॉप लॉस या लेवलला पाहिजे आणि जेवढा हा पॉईंट होता 1.80 चा तिथपर्यंतच मग आपला टार्गेट पाहिजे. आता 21ला समजा तुमची एंट्री झाली असेल तर 22.80 समथिंग तुमचं टार्गेट पाहिजे. अगेन मार्केट वरती गेलं, मार्केटने ते कन्सोलिडेशन केलं, अगेन मार्केट वरती गेलं. हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनत जातो. आता कन्सिडर करा जर हा फ्लॅग अँड पोल पॅटर्न बनलाच नसता तर स्टॉक कंटिन्युअसली असं वरती गेला असता का, नाही. त्याला काहीतरी कन्सोलिडेशन करत, प्राइसेस मध्ये करेक्शन करतच वरती जावं लागतं, मगच त्याला व्हॅलिड स्टॉक मानला जातो. आता ज्याप्रमाणे आपण बेअरिश साईडला बघितलं त्याचप्रमाणे, ज्याप्रमाणे आपण बुलिश साईडला बघितलं त्याचप्रमाणे इथे बेअरिश साईडला बघू शकता. काय दिसतंय, स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्ये आहे. डाऊन ट्रेंड मध्ये इथे बायर्स आणि सेलर्सचं काहीतरी करेक्शन झालं, प्राइसेस मध्ये करेक्शन झाल्या आणि त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला क्लोजिंग भेटली किंवा रनिंग कॅन्डलवर तुम्ही एंट्री घेतली. तुमचा स्टॉप लॉस या लेवलला पाहिजे. जर स्टॉप लॉस मोठा असेल तर छोट्या टाइम फ्रेम वरती या. आणि एक गोष्ट दिसते मला, ही जी रेड कॅन्डल आहे ही, तर या रेड कॅन्डलच्या वरती मी इथे या लेवलला स्टॉप लॉस ठेवू शकतो, कारण की या कॅन्डलचा अर्थ होतो की या लेवल पासून सेलर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट आहेत. आणि अगेन जेवढा मागे पोलची साईज होती तेवढाच माझा पुढे टार्गेट असलेला पाहिजे. आता या पोलची साईज इथे बघू शकता तुम्ही, -133.45 एवढी साईज होती आणि टार्गेट कितीचं भेटलं, -145.21. म्हणजे 133 पॉईंट पेक्षा पण जास्त टार्गेट भेटलं. मग आपण अचीव किती करायचं, टार्गेट 133 पॉईंटच टार्गेट अचीव करायचं. आता हे तुम्हाला स्विंग साठी पण कामाला येतं, इंट्राडे मध्ये पण कामाला येतं, खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. इथे बघा हे 500 पिप्स म्हणजे तिकडलं युनिट आहे हे. सो इथे 500 पिप्स एक युनिट आहे ज्याचं की टार्गेट असेल 500 पिप्स. फ्लॅग पॅटर्न बनवला, फ्लॅग पॅटर्न नंतर वरच्या साईडला ब्रेकआउट देताना दिसला आपल्याला. आता माझ्याकडे 2 चान्सेस आहेत, एक तर मी माझा स्टॉप लॉस या लेवलला राहू देऊ किंवा इथे जो स्विंग तयार झालाय या लेवलला राहू देऊ. दोन्हीपैकी एक चान्स आहे. मी स्टॉप लॉस या लेवलला ठेवला आणि माझं जर टार्गेट असेल तर 500 पिप्सच टार्गेट मला इथे अचीव होताना दिसलेलं आहे. आता अगेन खाली येतो, हे बघा पोल बनवला, फ्लॅग बनवला आणि परत जेवढा पोल बनवला होता 1 नंबर पासून 2 नंबरच्या पॉईंट पर्यंत तेवढाच आपल्याला 2 नंबरच्या पॉईंट पासून 3 नंबरच्या पॉईंट पर्यंत टार्गेट अचीव होताना दिसतं. आणि मोमेंटम बघा कसं आहे, हे जे मोमेंटम असतं एकदम साइडवेज होत चाललेलं, या मोमेंटम मध्ये आणि या मोमेंटम मध्ये फरक दिसतोय का आपल्याला, तर 100% फरक दिसतोय. काय फरक दिसतोय, जेव्हा आपण फ्लॅग अँड पोल बनवेल किंवा M&W पॅटर्न बनवेल किंवा ट्रिपल बॉटम ट्रिपल टॉप
हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवतो तेव्हा मोमेंटम जे येतं ना ते खूप स्ट्रॉंगली येतं, कारण की ते रिव्हर्सल पॅटर्न्स असतात. त्याच्यामध्ये सेलर्स तरी बाहेर पडतात किंवा बायर्स तरी बाहेर पडतात. आणि कुठला पण एक पकडा जर लूज झाला किंवा एक व्हॉल्यूम जर लूज झालं तर दुसरं व्हॉल्यूम ऑटोमॅटिकली जिंकायला लागतं. त्याच्यामुळे मोमेंटम जे असतं ते खूप फास्ट येतं आणि आपल्याला तोच मोमेंटम कॅप्चर करायचा असतो. इथे अगेन एक स्टॉक आहे. स्टॉक हा डाऊन ट्रेंड मध्ये होता. त्याच्यामध्ये एक तुम्हाला दिसत असेल की ते रॅली केली. या रॅली केल्यानंतर प्राइसेस करेक्शन झाल्या आणि याच्यानंतर परत मार्केट वरती जाताना तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे आपण फ्लॅग अँड पोलला डिस्क्राईब करू शकतो. समजतंय सर्वांना? हा एक लास्ट एक्झाम्पल घेऊया आपण. ठीक आहे, इथे नाव आहे, नाहीतर मी विचारणार होतो हा कोणत्या टाईपचा पॅटर्न आहे. ठीक, हे बघा बेरिश पोल दिसला, फ्लॅग पोल. त्याच्यानंतर मार्केटमध्ये प्राइसेसच्या करेक्शन झाल्या. आता मला सांगा, जरी ते बायर्स येणारच होते तर मग बायर्स खूप स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट झाले असते, मार्केटला वरती घेऊन गेले असते. पण तसं झालं का? नाही. प्राइसेसला करेक्शन्स करायच्या होत्या. मग त्याने करेक्शन्स कसं केलं? इथेच बायर्स आणि सेलर्सची फाईट होत होती. प्राइसेसमध्ये करेक्शन्स झाल्या आणि एकदा का या मोमेंटमचा खालच्या साईडला ब्रेकडाऊन झाला, सिंपल इथे आपली एंट्री, या स्विंगला आपला स्टॉप लॉस आणि खालच्या साईडला आपलं जेवढा हा ब्लॅक पोलची लेंथ आहे तेवढाच खालच्या साईडला आपला टार्गेट असलं पाहिजे. समजतंय? बरं, आता इथे एक पॅटर्न शोधण्यासारखा आहे. मी फक्त ड्रॉ करतो, तुम्ही सांगायचा तो पॅटर्न कोणता आहे. हे बघा, एक असं बॉटम झाला, एक असा बॉटम झाला आणि असा बॉटम झाला. आणि जी माझी नेक लाईन आहे ती मी अशी ड्रॉ करतोय. आता सांगा कोणता सर? रिव्हर्स हेड अँड राईट. शोल्डर. सर्वांना समजतंय? केशव सर, सुशांत सर, कोणता पॅटर्न आहे तो लक्षात आला? ओके, हँड रेस करत चला, सो मला समजत जाईल. अक्षय सर, समजला कोणता पॅटर्न आहे होता? ओके, तर अशा प्रकारे आपण पॅटर्न्सना जज करतो. आता या पॅटर्नचा फायदा काय की जेव्हा आपल्याला या साईडला क्लोजिंग भेटेल तेव्हा मार्केटमध्ये एक अपट्रेंड होताना बघू शकता. आता मी जे सांगतोय ना ते तुम्ही स्विंग साठी पण यूज करू शकता आणि इंट्राडे ट्रेड मध्ये पण करू शकता. आता इंट्राडे ट्रेड मध्ये कसं करायचं सांगतो. एक कळालं की तुम्हाला इथे रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवत आहे. मग आता हा टाइम फ्रेम आहे समजा 1 आवरचा, म्हणजे एका तासात मला हा टाइम फ्रेम दिसतोय. मग मी 1 आवर मधून 15 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये, आणि जेव्हा मला या ठिकाणी 15 मिनिटची एक स्ट्रॉंग क्लोजिंग भेटलेली असेल अप साईडला, तेव्हा मी इथे इंट्राडे ट्रेड मध्ये एंटर करेल आणि त्याच्यानंतर माझा स्टॉप लॉस व्यवस्थितपणे ठेवून मला एक नेक्स्ट टार्गेट भेटू शकतो. कारण की जेव्हा आपण मोठा चार्ट बनतो मोठ्या टाइम फ्रेमवर, त्याची जी ऍक्शन्स असते ती छोट्या टाइम फ्रेमवर घडत असते. त्याच्यामुळे जर छोटा टाइम फ्रेम तुम्हाला लक्षात आला तर मोठ्यामध्ये पण एंट्री करायला सोपं जातं. अशा प्रकारे जर आपण आज शिकलो तर 3 ते 4 प्रकारचे पॅटर्न शिकलो. एकदा फक्त नाव आपण समजून घेऊया कोणते कोणते आपण पॅटर्न शिकलो. हे बघा, एक म्हणजे एम अँड डब्ल्यू पॅटर्न काल शिकलो होतो. आज आपण शिकलो असेंडिंग आणि डिसेंडिंग म्हणजे चढता आणि उतरता ट्रायंगल पॅटर्न. त्याच्यानंतर आपण शिकलो हेड अँड शोल्डर प्लस रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न. त्याच्यानंतर आपण शिकलो ट्रिपल टॉप आणि ट्रिपल बॉटम पॅटर्न, जे की आता आपण एक्झाम्पल सहित बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण शिकलो फ्लॅग आणि म्हणजे त्याच्यात फ्लॅग मध्ये पण 2 प्रकार होते, बुलिश फ्लॅग होता आणि एक बिअरिश फ्लॅग होता. आणि त्याच्यात पण प्रकार काय असतात, पेनंट्स असतात, परत अप स्लोपिंग पेनंट असतात, डाऊन स्लोपिंग पेनंट्स असतात. मग याच्या नावात अर्थ नाहीये, फक्त एक लक्षात घ्या, प्राइसेस मध्ये जे करेक्शन्स होत आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही आपले जे सर्व पॅटर्न्स आहेत ते अशा प्रकारे आपण समजून घेतलेले आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काय अडचण? हॅलो, याच्या व्यतिरिक्त कोणाला काय अडचण असेल तर विचारा आताच. नाही सर. ओके, सर्व क्लिअर आहे जे काय सांगितलं ते? हँड रेज करा सो मला कळेल की तुम्हाला सगळं क्लिअर आहे. स्टॉक प्लस निफ्टी. हॅलो हा सर बोला. हॅलो हॅलो सर, फक्त स्टॉक मध्ये नाही, निफ्टी 50 मध्ये पण हा म्हणजे हे पॅटर्न सगळे सेमच वर्क करतात ना? हो, 100%. फक्त एक लक्षात घ्या, हे जे पॅटर्न्स असतात हे 5 मिनिट पेक्षा जास्त टाइम फ्रेमवर यूज करा.
सो ते जास्त वर्क करतील. आणि 1 मिनिटामध्ये कोणासाठी असतं ते स्कॅल्पिंग करण्यासाठी, पण 5 मिनिट पेक्षा जास्त आपल्याला निफ्टी 50 आणि कोणत्याही स्टॉकमध्ये यूज करू शकता. स्विंग करत असताल तर 1 आवर पेक्षा जास्त टाइम फ्रेम, इंट्राडे करत असताल तर 5 मिनिट पेक्षा जास्त टाइम फ्रेम. पण एक लक्षात घ्या, निफ्टी 50 आणि हे इंडेक्स असतात ना, तिथे व्होलॅटिलिटी जास्त असते, त्याच्यामुळे स्टॉप लॉस ठेवताना व्यवस्थित ठेवायला शिका. ठीक आहे, आता तुम्हाला एक होमवर्क देतो. हे जे हे आहेत एम पॅटर्न डब्ल्यू पॅटर्नचे बरेच जणांनी मला एक्झाम्पल पाठवलेत का. आता असेंडिंग आणि डिसेंडिंगचे 1-2 एक्झाम्पल्स चेक करा आणि मला पाठवा. सिंपल तुम्ही काय करू शकता, गुगलला सांगू शकता, गुगल तुम्हाला काही तसे स्टॉक्स शोधून देईल. मग ते मनी कंट्रोल थ्रू असेल किंवा चार्टलिंग थ्रू असेल, मग तिथे तुम्हाला ते पॅटर्न स्वतः व्हेरीफाय करायचे की असं पॅटर्न कुठे झालेला दिसतोय का, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही मला ते स्क्रीनशॉट काढून सेंड करू शकता. किंवा जर तुमचा एखादा मागे निफ्टी 50 काही स्टॉक असतील, तुम्ही पाठीमागे बॅकटेस्ट डेटा करा, त्याच्यात जर कुठे फ्लॅग पॅटर्न असेल किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न असेल, तिथे जर तुम्हाला तसे पॅटर्न दिसत असतील ट्रिपल टॉप वगैरे किंवा ट्रिपल बॉटम, तर ते स्क्रीनशॉट्स काढून मला सेंड करा, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल आणि त्या प्रॅक्टिस नंतर तुम्हाला स्टॉक्स अनालाइज करायला सोपं जाईल. स्टॉक्स बघितल्या कळेल की ते कोणता पॅटर्न होतोय आणि मग तुम्हाला ते समजायला जास्त सोपं जाईल. सर्वांना क्लिअर आहे? ठीक आहे, तर कोण कोण आलंय मला एकदा सांगा, म्हणजे मी मार्क करू शकतो. ओके, संकेत सर आहेत? हो सर. हो सर, ओके सर. महेश सर आज आलेले नाहीत आय थिंक. सुशांत सर पण आहेत. सुशांत सर तुम्ही एक थोडं थांबा शेवटी. परत अक्षय सर आहेत. गिरीश सर आय थिंक नाही येत. ठीक आहे, शरण सर पण नाही आहेत. ठीक आहे, बाकीचे ज्यांची अटेंडन्स झाली आहे ना ते जाऊ शकतात. ठीक आहे, सगळेजण लिहू करू शकता, काय प्रॉब्लेम नाही.